आज भिवंडीहून आपल्यासोबत आल्या आहेत मनीषा फर्नांडिस मॅडम. मॅडम, काय तुमची ओळख करून द्या. माझं नाव मनीषा फर्नांडिस आहे. मी भिवंडीला राहते. अ, जवळजवळ 26 वर्ष झाली मी ज्योतिषशास्त्रामध्ये आहे. अ, आता माझं नाव मनीषा फर्नांडिस, पहिलं मी हे क्लिअर करते, कारण भरपूर लोक मला हाही प्रश्न विचारतात की मॅडम, तुमचं नाव मनीषा फर्नांडिस फर्नांडिस आहात, मग तुम्ही ज्योतिषशास्त्रात कसे? तर मी बॉर्न झालेली आहे, महाराष्ट्रीयन आहे. मी मराठी धर्मामध्येच माझा जन्म झालेला आहे, पण मी लग्न केलेलं आहे कॅथलिक बरोबर. त्याच्यामुळे माझं नाव हे मनीषा फर्नांडिस आणि पराडकर हे माझं माहेरचं नाव. त्याच्यामुळे मी हे संपूर्ण माझं नाव लावते, मनीषा फर्नांडिस पराडकर. आणि 26 वर्षाच्या अगोदर ज्यावेळी मी कॉलेजमध्ये होती तेव्हापासून मी ज्योतिषशास्त्रात, तेव्हापासून मी जे चालू केलं ते आतापर्यंत मी कुंडल्या वगैरे हे करते, बनवून देते. तर आणि प्लस मी थर्ड आयचे क्लासेस घेते. ॲनिमल कम्युनिकेशन, प्लांट कम्युनिकेशन, सोल कम्युनिकेशन याचे सुद्धा मी क्लासेस घेते आणि कन्सल्टिंग करते. नक्कीच आपण तुमच्या व्यवसायाबद्दल पुढे आणखीन जाणूनच घेऊयात. सुरुवात करूया आपल्या हॉरर स्टोरीज पासून. पहिली स्टोरी कोणती असेल? पहिली जी स्टोरी आहे ती आता हल्लीचीच आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं की ज्योतिषशास्त्रात असल्यामुळे काही व्यक्तींच्या कुंडल्यांमध्ये काही काही असे योग असतात की ते क्लिअर करावे लागतात. तर त्यामुळे मी देहरादूनला, आम्हाला ऋषिकेशला वगैरे जायचं होतं आणि तिथे त्यांचे जे काही पॉईंट्स ते क्लिअर करायचे होते. तर त्याप्रमाणे देहरादूनला आम्ही जानेवारीच्या महिन्यामध्ये गेलो. जवळजवळ 10 दिवसाच्या पिरियडसाठी आम्ही गेलेलो. सगळं काही झाली, आमची कामं सगळी काही झाली आणि निघायच्या आदल्या दिवशी आम्ही ज्यांच्याकडे, माझ्या मैत्रिणीकडेच आम्ही तिथे थांबलेलो होतो. तर त्यावेळी तिथे पॅकिंग वगैरे सगळी आमची झाली. आदल्या दिवशी तिने सांगितलं की तुम्ही दुसऱ्या दिवशी जाणार आहात, तर आम्हाला रात्री जेवणाची वगैरे पार्टी वगैरे त्यांनी दिली. आणि त्यांना माझं हे क्षेत्र माहिती असल्यामुळे थोडं हॉन्टेड प्लेसेसच्या रिलेटेड सुद्धा मला थोडीशी तिकडच्या देहरादूनच्या प्लेसेसची थोडीशी क्युरिओसिटी होती. तर तिचे मिस्टर म्हणाले की चला मॅडम, तुम्हाला मी तिकडचे प्लेसेस वगैरे दाखवतो. आणि त्याप्रमाणे आम्ही 7च्या नंतर सगळ्या तिकडच्या प्लेसेसला हळूहळू मला ते दाखवत होते. इकडे हे जेल आहे, इकडे असं असं आहे, असं असं आहे. आणि त्यानंतर हळूहळू आम्ही जेवण झाल्यानंतर 11:30च्या नंतर आम्ही जेवण संपलं आणि त्यानंतर आम्ही कारमधूनच एक 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 प्लेस दाखवायला त्यांनी रात्रीची सुरुवात केली. आपले 11:30च्या नंतर? हां. आणि त्यानंतर मग मी बाहेर पडली नाही मी, कारण आम्हाला माहिती आहे बाहेर पडल्यानंतर काय होऊ शकतं ह्या टायमिंगमध्ये. तर त्यामुळे काच खाली केल्यानंतर मी तिकडचे शूट वगैरे करत होती, व्हिडिओज काढत होती. आणि ते सगळं झालं जवळजवळ 12:30-1 वाजला. आम्हाला घरी पोहोचण्यासाठी आय थिंक सो 1-1:30 वाजलेला होता. ते सगळं करत 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 करत, कारण तिकडचे काही ॲक्सिडेंट प्लेसेस सुद्धा त्यांनी दाखवले. आणि नंतर मग आम्ही 1-1:30 वाजेपर्यंत घरी आलो. मुलं जी होती ती, मुलांना धुरंधर पिक्चर बघायचा होता तिकडेच, त्यामुळे ती लोक आपल्याच तिकडे पिक्चर बघायला गेले. आणि त्यांना येण्यासाठी आम्ही फोन केला तेव्हा 2:30 वाजतील येण्यासाठी रात्रीचे. मग त्याप्रमाणे ती लोक आली, 2:30ला आले. रात्री आम्ही थोडंसं अजून गप्पा मारल्या, कारण दुसऱ्या दिवशी आम्ही निघणार होतो. हे सगळं झालं. दुसऱ्या दिवशी आमची तयारी सकाळी, कारण दुपारची आमची ट्रेन होती. तर त्यामुळे सकाळी सगळे उठल्यानंतर एक 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 आंघोळ वगैरे करून खाली नाश्त्याला वगैरे जायला सगळ्यांनी सुरुवात केली. आता शेवटी जे राहिलेले होते तो माझ्या बहिणीचा मुलगा, माझा भाचा आणि मी. सगळ्यात शेवटी माझा नंबर होता. तर वरच्या रूममध्ये आम्ही होतो. आता वरच्या रूममध्ये आम्ही व्यवस्थित ह्या साईडला झोपणारे 3 जणी होतो. या साईडला एक रूम होता, तिथे बहिणीचा मुलगा झोपणारा होता. तर तो उठला आणि त्याच्यानंतर तो आंघोळीला गेला. समोरच हे होतं, बाथरूम होतं. तो आंघोळीला गेल्यानंतर मी उठली, हातामध्ये फोन घेतला आणि त्याच्यानंतर मग मी थोडंसं मेसेजेस वगैरे चाळायला लागली. थोड्या वेळाने मी बघितलं तर तो ज्या रूममध्ये झोपलेला, तो त्या रूममध्ये होता. तर त्या रूममध्ये मला माहिती आहे की तो तर आंघोळीला गेलेला आहे आणि दरवाजा त्याचा ओपन होता. मी नंतर माझी नजर गेल्यानंतर तो दरवाजा बंद झाला. आणि तिथे जो मैत्रिणीचा मुलगा होता, ॲज इट इज सेम तोच मुलगा, तसाच मैत्रिणीचा मुलगा माझ्याकडे त्याने बघितलं. एवढी एवढी फट होती
आणि त्या फटीतून त्याने मला बघितलं आणि दरवाजा, जो पूर्ण दरवाजा होता तो पूर्णपणे दरवाजा त्याने बंद केला. आपोआप? हा, त्याने बंद अच्छा, त्या केला. मुलाने बंद केलं. बंद केलं. ओके. आता मी म्हटलं की हा, त्याचं नाव नन्नी आहे, तर मी म्हटलं नन्नी ह्या रूम मध्ये ठीक आहे आला असेल, का आता आम्ही जाणार आहे म्हणून तो ह्याला भेटायला वगैरे आला असेल, रात्री त्याच्याच रूम मध्ये झोपला असेल, असं करून मी दुर्लक्ष केलं. पण तिथे थोडंसं, जसं तुम्हाला सांगितलं की सेन्सेस होतात, तर त्याप्रमाणे थोडासा सेन्स मला झाला. पण आम्हाला माहिती आहे की तिथे कंट्रोल करायचा असतो, कसाही सेन्स झाला तरी, तो बरोबर. असा असू दे किंवा पॉझिटिव्ह असू दे. मग कारण पुढे काय होतंय ते बघायचं असतं म्हणून मग ते मी हे केलं. मला कळलं की काहीतरी थोडंसं विचित्र झालंय. मोबाईलमध्ये पुन्हा मी लक्ष दिला, पुन्हा दरवाजाकडे लक्ष दिला, दरवाजा बंद होता. त्याच्यानंतर भाचा बाहेर आला आंघोळ करून. त्याला म्हटलं की आतमध्ये नन्नी होता का तुझ्या बरोबर? तो म्हणाला की नाही. मी म्हटलं कोण कोण होता आतमध्ये तुझ्या बरोबर? बोला कोण नाही. मी म्हटलं एकदा चेक कर. त्याने दरवाजा उघडला. तो बोला कोण नाहीये मावशी. तर मी म्हटलं पुन्हा एकदा चेक कर. तो बोलला कोण नाहीये. तर मी म्हटलं ओके ठीक आहे. मग नंतर मग त्याला काहीच नाही त्याचं कल्पना दिली. मग मी माझी तयारी वगैरे सगळी केली आणि नंतर मी खाली गेल्यानंतर नन्नी तो नाश्ता करत होता सेम. ते सगळं बघितलं, सगळेजण खाली नाश्ता करतायत. मग मी तिला आतमध्ये गेल्यानंतर सांगितलं की मला अशा अशा प्रकारे, आता तिला घाबरवायचं पण मला नव्हतं, बरोबर. पण मला जो सेन्स झाला, कारण हे जे झालं ते रात्री झालं असणार. एक तर त्यांच्या बरोबर काहीतरी आलं आहे किंवा आमच्या बरोबर काहीतरी हे आलं आहे. आता कोणाबरोबर काय आलं त्याचं काही आम्हाला माहिती नाही, पण त्याच्यानंतर मी तिला सांगितलं की असं असं आहे, थोडंसं निगेटिव्ह असं मला दिसलंय, नन्नीसारखाच मला दिसलाय, तर मी जे जे सांगते त्याप्रमाणे तू कर. मग तिला वरती बोलवलं. तिला त्या रूममध्ये जे काही करायचं होतं त्याप्रमाणे तिला मी ते ठेवायला सांगितलं आणि मग मला जे करायचं होतं ते पण मी थोडं अर्धा तासासाठी केलं आणि मग तिला म्हटलं आता इथे कोणी येऊ नका. सगळ्यांनी आपलं आपापलं जे सामान आहे, बॅगा आहेत त्या खाली घ्या. बॅगा हळूहळू खाली घेतल्या. आम्ही आता खाली आलो. एक माझी वगैरे जी काही बॅग वगैरे होती ती बॅग शेवटी मी खाली घेऊन आली आणि पुन्हा एकदा सगळ्यांना सांगितलं की चेक करून घ्या काय आहे का नाही. चेक केलं. माझी शेवटची बॅग मी खाली आणली. खाली आणताच पायऱ्यावरून खाली आल्यानंतर माझ्या पाठीवरून असा हात फिरला गेला. मग मला कळलं की ठीक आहे, तो आता खाली आलाय म्हणून. मग खाली आल्यानंतर मग मी तिला म्हटलं आता एक काम कर, ह्या ठिकाणी जे आपण केलंय वरती तेच या ठिकाणी हे कर. त्या ठिकाणी केल्यानंतर मग थोड्या वेळाने मी म्हटलं आता काय नाही, एवढं मी वातावरण कोणाला घाबरवायला दिलं नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर मग आम्हाला 1-1:30-2 वाजता निघायचं होतं. त्याप्रमाणे आम्ही निघालो आणि तिला मी इन्स्ट्रक्शन दिलेले होते की आम्ही गेल्यानंतर मला, मी जसं जसं सांगेन त्याप्रमाणे तिथे काही चेंजेस झालेले असतील तर मला सांग. मग तिने नंतर मग सांगितलं की नाही दीदी ऐसा कुछ हुआ नहीं है, बराबर है, ऐसा है ऐसा. मग मला कळलं की तो बाहेर आमच्या बरोबरच तो बाहेर त्याला आम्ही काढलं. अच्छा, असं. बापरे. पण इथे एक मला फक्त क्वेश्चन होता तुम्हाला विचारण्यासारखा, की ते एंटिटी त्याच घरी आधीपासून असू शकते का, की ते बाहेरूनच आली? आधीपासून नसणार. जर आधीपासून असलं असतं तर हे मला अगोदरच तिथे दिसलं असणार. शेवटच्या दिवशी फक्त हे दिसलं. ते पण आदल्या दिवशीच आम्ही हे सगळी भानगड केली ना. बरोबर बरोबर. तिकडे जाणं येणं वगैरे ते सगळं रात्रीचं सगळं फिरणं. त्यातच मला आणखीन एक प्रश्न पडला की तुम्ही सांगितलं की तुम्ही गाडीच्या बाहेर उतरला नाहीत, तुम्ही कारमध्येच होतात आणि तुम्ही जस्ट विंडो खाली करून तुम्ही शूट वगैरे केलं. तर बरेचदा आपल्या पॉडकास्टवरती पण काही गेस्ट आले, त्यांनी असं सांगितलं की मेटलच्या कॉन्टॅक्टमध्ये राहायचं, किंवा जरी कुठे जात असताना किंवा काही नॉनव्हेज कॅरी करत असताना तर मग त्या पिशवीमध्ये एखादा मेटल लाईक स्क्रू किंवा काहीतरी सोबत ठेवायचा. तर मग या मागचं काही लॉजिक आहे? हे बघा, तुम्ही मेटलमध्ये राहा किंवा असं काही नाहीये. बोलतात ना आताच्या जगातल्या लोकांना आपलं हे जग वेगळं आहे आणि त्यांचं जग हे खूप वेगळं आहे. आपल्याला असं वाटतं की हे फक्त बुकमध्ये आहेत, पर्या, जिन, डायन, काय ते सगळी जी नावं आहेत ते रियालिटी आहे त्यांची. त्यांचं एक जग वेगळं आहे. जसं मग आरशाचं जे सांगितलं त्याप्रमाणे सुद्धा
छायापुरुष म्हणून सुद्धा आहे, त्याला अच्छा. सुद्धा जागृत केलं जातं. छायापुरुष म्हणजे आपलाच एक ओके. प्रकार असतो, तो जागृत केला जातो आणि नाव सुद्धा त्याचं सेम असतं, सेम ॲज इट इज मी, आणि ओके. तो आपल्यासाठी काम करतो. आरशातून तो ओके. जागृत केला जातो. ओके. म्हणजे सगळं काय आहे, अप्सरा आहेत, मेनका आहेत, उर्वशी आहेत, सगळ्या आहेत, जिन आहेत, ते सगळे 1.5 फुटी 2.5 फुटी ते सगळे अच्छा. सगळे सगळे आहेत आणि ब्रह्मराक्षस आहेत, हे सगळे आहेत. ओके. त्यांचं जग आहे. फक्त एवढंच असतं की जे त्यांना साधना करून बोलवतात, सिद्ध करतात, ते त्यांच्या बरोबर असतात. अच्छा. Got it. आमच्या बरोबर सुद्धा आहे. बापरे. हा, आपण आपल्या संरक्षणासाठी ते सगळं करत असतो. ओके. पण आम्ही अशा प्रकारचं नाही म्हणत की भूत वगैरे असं हे करणं नाहीये. आम्ही आमचं क्षेत्र जे आहे ते व्हाईट मॅजिक आहे, ब्लॅक बरोबर. मॅजिक नाहीये. त्याच्यामुळे आमचं जे क्षेत्र आहे ते कुंडल्यांचं आहे. तर त्याच्यासाठी आम्हाला देवतांचा आशीर्वाद पाहिजे असतो. जसं बजरंग बलींची साधना आहे किंवा देवतांची साधना आहे, तर त्या साधना करून आपण त्यांना आपल्या बरोबर ठेवतो की जिथे जिथे आपण जाणार तिथे त्यांचा सहवास असतो, ते आपल्याला गायडन्स करतात. करेक्ट. आणि जे तांत्रिक मांत्रिक जे असतात त्यांच्या बरोबर सगळं काय असतं, ओके. ते तांत्रिकच खरोखर असतात. तर त्याच्यामुळे त्यांना ते करावं लागतं. आणि भूत प्रेत पिशाचं जसं आता अगोदरच्या ह्यांनी सांगितलं की प्रेत बीत असं 1 दिवसाचं प्रेत पण सिद्ध करतात, त्यांना ते शोधत असतात प्रेत पाहिजे वगैरे अशा बरोबर. प्रकारचं. म्हणजे ही रियालिटी आहे. आणि हे सगळं आम्हाला बघणं काय एवढं काय असं हे नाही वाटणार त्याच्यामध्ये, कारण त्यांच्यापासून पिछा कसा सोडवायचा किंवा अशा एंटिटी ज्या असतात, आता कुठे नाहीयेत असं नाहीयेत, सगळीकडे असतात. फक्त आपण जिथे घाबरलो तिथे ते आपल्याला घाबरवणार. त्याच्यामुळे आपल्याला तिथे घाबरायचं नाहीये आणि आपल्याकडे एक प्रोटेक्शन असणं गरजेचं असतं. त्याच्यामुळे प्रोटेक्शन म्हणजे देवतांच्याच ह्याच्यानुसार प्रोटेक्शन असतं. तर त्याच्यामुळे ते त्यांना घाबरतात. जागृत करावं लागतं, मंत्रांचा पॉवर असतं, तर त्याप्रमाणे त्या ह्याच्यासाठी ते घाबरतात. हे पण घाबरतात, हे जे भूत वगैरे प्रेत वगैरे जे आहेत, जे सिद्ध केलेले असतात, ते सुद्धा देवतांना घाबरतात. ज्यांनी देवतांना सिद्ध केलेलं आहे, बजरंग बलींना सिद्ध केलेलं आहे, काली मातेला सिद्ध केलेलं आहे, तर ते जे भूत प्रेत आहेत, भले ते केवढे मोठे जरी असले ब्रह्मराक्षस, तरी ते ह्यांना घाबरतात, देवतांना. त्याच्यामुळे आम्ही जी साधना केलेली आहे ती देवतांची केलेली आहे. आम्हाला त्यांची गरज नाहीये भूतांची वगैरे. नक्कीच. आपण वळूया पुढच्या गोष्टीकडे. हा, आता दुसरी जी आहे ती मी 7वीला होती. आता माझी जी सुरुवात होती की मला हे एंटिटी किंवा हे भूत बीत हे जग दिसणं, ते माझं त्यावेळी कदाचित चालू झालं असेल 7वी पासून. 7वीला असताना आमची जी मैत्रीण होती, तर ती थोडीशी वयाने मला वाटतं ती 1-2 वर्ष फेल झालेली असेल. त्याच्यामुळे वयाने ती जास्त वाटायची आमच्यापेक्षा. तर पण ती मंद सारखी वागायची, त्याच्यामुळे कदाचित ती फेल झालेली असेल. तिच्याशी आम्ही मस्करी वगैरे करायचो. तर त्याच्यामध्ये ती आम्हाला सारखी बोलायची, तुम्ही मला चिडवतात, मस्करी करतात, मी उद्या येणारच नाही. तर मी म्हटलं का नाही येणार? तर नाही, मग मी उद्या मरणार. असं गप्पा चालू झाल्या आमच्या शाळेमध्येच. मी म्हटलं मरणार, मग कुठे जाणार? मग मी मरणार, मी ह्याच्यात जाणार, काहीतरी तेव्हा बोलत होती की मी स्वर्गात जाणार, नरकात जाणार असं वगैरे. मी म्हटलं तू चांगलं काम केलं असेल तर स्वर्गात जाशील, असं सगळं आता लहानपणी जेवढं सुचणार त्याप्रमाणे आम्ही बोलत होतो. तर मग मी म्हटलं तू भूत बनणार, तर मग भूत बनल्यावर भेटायला ये. बापरे. मग तू भेटायला येशील ना? अशा सगळ्या गप्पा आमच्या चालू होत्या. तू बोललो हो मी येणार ना, भूत बनणार, मग मी भेटायला येणार तुम्हाला, मग मला सतवलं ना तुम्ही, मी पण सतवणार तुम्हाला. असं सगळं चालू होतं. आणि त्याच्यानंतर 2 दिवसानंतर दुसऱ्या दिवशी ती आली नाही आणि तिसऱ्या दिवशी आम्हाला न्यूज आली की ती ट्रेन खाली तिने जीव दिला किंवा जीव गेला. खरं रिझन कळलं नाही की काय झालं. पण तिच्या घरी मी जायची, जसं आपण 10-10:30ची जेव्हा सुट्टी होते
त्यावेळी आपण रिसेसमध्ये घरी जातो, जेवतो वगैरे. हम्म. तर तसं तिच्या घरी सुद्धा मी जायची आणि चांगली ओळख होती तिच्या आईशी वगैरे. खाणं वगैरे तिच्या घरी मी खायची. तर तसं अटॅचमेंट थोडीशी होती तिच्यावर. पण मस्ती पण होती, तिला चिडवणं वगैरे पण ते सगळं पण झालेलं होतं. मग असं आम्हाला दुसऱ्या 2 दिवसानंतर आम्हाला कळलं, की ते पण 10:30-11च्या दरम्यानच असं समजलं, की तिचं असं-असं झालंय. ट्रेनच्या खाली तिने जीव दिला. तर आता सगळ्यांना थोडंसं शॉक होतं आणि त्याच्यानंतर मग मी आईला घरी जाऊन सांगितलं, की "आई असं झालंय म्हणून." तर मग आई म्हणाली, की "ठीक आहे, आपण जाऊया घरी." आणि घरी गेल्या आम्ही एक 4-5 दिवसानंतर आईबरोबर मी घरी गेली. ते सगळं झालं. कुठे ट्रेनमध्ये तिने झालेलं होतं ते. तर त्या ठिकाणी पण मी गेली अच्छा. आईबरोबर. त्यांनी दाखवलं तिच्या आईने, की हम्म. असं-असं इथे झालं वगैरे म्हणून. ते सगळं झालं. पण मग मी थोडंसं त्या सदम्यामध्ये होती, की आम्ही तिला चिडवायचो, हम्म. असं-असं बोलायचो. ते गिल्ट मग राहिलं तुम्हाला. गिल्ट राहिली आणि त्याच्यानंतर मग मी म्हटलं, की ती असं-असं पण बोललेली. मग ती भूत होऊन येणार बोलली. मग ती खरंच आली तर भूत होऊन आणि ती पण भीती वाटायला लागली हम्म. त्यावेळी, की मग भूत होऊन आली तर वगैरे असं. पण त्या आईला काही गोष्टी सांगितल्या नाही, पण आपण मनातल्या मनातच मी घाबरत होती. बरोबर. आणि काही दिवसानंतर तिचा जो बेंच होता, त्या बेंचवरती मला ती स्लाइटली म्हणजे आता मला ते कळतंय. तेव्हा तर एवढं नॉलेज नव्हतं, की भुतांचा कसा प्रकार असतो, काय प्रकार असतो. पण त्यावेळी ती मला एक फुस्सटसारखा तिचा जो हे होता, त्याप्रमाणे ती मला माझ्याकडे बघून हसताना मला त्यावेळी ती अच्छा. दिसली बेंचवरती. बेंचवर त्या. बापरे, दिवसा ढवळ्या. दिवसा-ढवळ्या. आमचा जेव्हा 1 वाजेपर्यंत जे स्कूल असतं, त्या स्कूल टायमिंगमध्ये ती मला तिथे दिसली आणि मला ती अशी करते. अरे म्हणजे बापरे. ते जे तिचं जे रूप होतं ते अगदी तसंच होतं, स्पष्ट नव्हतं. पण ते तिचंच रूप होतं. अशा प्रकारे तिने मला असं केलं आणि तेव्हा मी घाबरली, की ही भेटायला आली म्हणजे तेव्हा खरंच मी घाबरली आणि मग मी घरी जाऊन आईला सांगितलं. मी मैत्रिणींकडे पण तेव्हा बघितलं, की ह्यांना काय दिसतंय का? तर कोणाला काय दिसत नाही. ऑलरेडी तिकडे तिचा रूम रिकामी ठेवलेला होता. तिचा बेंच आहे ना, तो रिकामी ठेवलेला होता. ओके. कोण बसत नव्हतं त्या बेंचवर. मग असं त्या बेंचवर मला दिसल्यानंतर मी थोडीशी घाबरली. आईला म्हटलं, "आई मला असं-असं दिसलं." पण मग आईने तेव्हा एवढं लक्ष नाही दिलं, की "हां, ठीक आहे, चल असं काय ठीक आहे, घाबरली असशील तू वगैरे म्हणून तुला असं वाटलं असेल." पण ते मला नंतर मग आत्तापर्यंत मी तो इन्सिडेन्स विसरली नाही. पण मग ते जे होतं, ते आत्तापर्यंत मला ते सपोर्ट करत गेलं, की मग मी कुंडल्यांमध्ये आली. कुंडल्या जेव्हा मी सोडवायला लागली, तेव्हा मला 90% ज्या कुंडल्या आहेत, त्या ह्या असं लागलेलं, ज्यांना काही लागलं आहे किंवा लागणार आहे, अशा प्रकारच्या कुंडल्या मला जास्त यायला लागल्या. आणि त्याच्यातून माझा प्रोग्रेस चांगला व्हायला लागला, की नॉर्मल लव्ह मॅरेज, आता लव्ह मॅरेज हे वगैरे ते सगळं तर ओके आहे. तो एक पॉइंट आणि गोष्ट हा 2 पॉइंटमध्ये मी एकदम चांगल्या प्रकारे माझा अभ्यास झाला त्याच्यामध्ये. कारण हेच पॉइंट जास्तीत जास्त मला आतापर्यंत यायला लागले. तर तो एक तिचा इन्सिडेन्स होता न विसरण्यासारखा. तुम्ही आता म्हणालात, की भूताचे प्रकार तुम्हाला आता समजायला लागले. हं. तो कोणत्या प्रकारचं ते जे काही तुम्हाला दिसलं ते काय होतं? मैत्रिणीचं? हो. तो नॉर्मल प्रकार होता. तो अच्छा. तिचा जो होता तो सतवणारा नव्हता. नॉर्मल जो जसं म्हणतात, की माणूस मेल्यानंतर एक धुराचा जो प्रकार असतो, धूर, त्या प्रकारे ती मला त्या ह्याच्यामध्ये दिसली. कारण असं म्हणतात, की माणूस मेल्यानंतर जसा त्यांचा स्वभाव असतो, त्याच प्रकारे ती एंटिटी बनते. जर ती नॉर्मल माइल्ड स्वभावाची असेल, तर ती मेल्यानंतरही त्याच स्वभावाची असणार आहे. कोणाला त्रास देणार नाही ती. ती आपलं स्वतः पण आता तिचं कसं आत्महत्या, आता ती दिसली याचा अर्थ तिने आत्महत्या केली हे प्रूफ होतं. जर ती नॉर्मली कशाने आणि ती सांगून पण गेलेली होती ना आम्हाला, की मी मरणार आहे म्हणून. याचा अर्थ मग नंतर त्यांनी काहीतरी हे केलं, की तिचं काही मुलाबरोबर वगैरे काय अफेअर असणं वगैरे हे सगळं टीचरला असं वाटलं असेल. ते आम्हाला त्यावेळी माहित नाही, की असं काय असेल नसेल वगैरे ते सगळं. पण मग ती लोकं तसं गेसिंग करायला लागले, की त्याच्यामुळे तिने हे केलं. पण असा जो प्रकार असतो, की त्यांचं हे दिसणं वगैरे, ते तर 100% आता मला कळतंय, की तिने केला. स्वतःच हे केलं. त्याच्यामुळे ती तशी दिसायला लागली.
Got it. नॉर्मली जे असे एक्सपायर होतात ते नॉर्मली ह्याच्यात जातात. आत्महत्या केलेले हे त्यांना नाही हे मिळत. हे अच्छा. 100% ते त्या योनीमध्ये असेच राहतात. त्यांना वाटतं की आपण मेल्यानंतर हे होऊ, पण त्यांना अजून त्याच्यामध्ये त्या यातना भेटतात. आता माझ्या या क्षेत्रामध्ये मला ह्यांच्याशी कम्युनिकेट करणं वगैरे, जसं आता माझ्याकडे जास्तीत जास्त कसं कुंडल्यांच्या रिलेटेडच ह्या सगळ्या अ, 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 घडलेल्या घटना आहेत. आता खारघरला मी कन्सल्टिंग वगैरे जेव्हा करत असते त्यावेळी तिथे मला कुंडली सोडवून झाल्यानंतर त्यांना मी सांगितलं की असं असं आहे, कुंडली तुमची झालेली आहे. तर काय काय जणांना यायचं असतं भेटायला, की आम्ही भेटतो वगैरे. तर त्याप्रमाणे ती लोक मला भेटायला आले. सगळं काही त्या मुलीच्या रिलेटेड मी सगळं समजावून सांगितलं की असं असं आहे, ऍक्सिडेंट वगैरे योग आहे, तर थोडंसं प्रिकॉशन्स घ्या वगैरे हे सगळं सांगितलं. आणि ती लोक जायला निघाले. जायला निघाल्यानंतर मी त्यांच्यासाठी दरवाजा उघडला आणि दरवाजा उघडल्यानंतर मला काहीतरी बाहेर सेन्स झाला. अच्छा. तर त्याच्यानंतर मग मी म्हटलं की असं का वाटतंय मला. ती लोक तर बाय करून निघून गेले. आणि मग मी घरामध्ये मला माझा एक व्हिडिओ रेकॉर्ड करायचा होता माझ्या कोर्ससाठी. तर त्यासाठी मी रेकॉर्ड करायला नंतर एक अर्धा एक तासामध्ये बसली. माझा आवाज पूर्णपणे डल, मी पूर्णपणे डल व्हायला लागली, पूर्णपणे माझी एनर्जी डाऊन झाली. मग त्यानंतर मी माझ्या बहिणीला सांगितलं की मला काहीतरी विचित्र वाटतंय. आणि नंतर मग मी रात्री बसल्यानंतर थोडंसं कम्युनिकेट केलं, सेन्स केला. तर त्याच्यानंतर मी त्यांना लगेच मेसेज टाकला की बघ असं असं काहीतरी मला सेन्स झालंय. आणि नंतर मग मी कम्युनिकेट केल्यानंतर मला असं कळलं की त्यांचे जे आजोबा आहेत ते इथपर्यंत आलेले. ओके. ते एक्सपायर झालेले होते भरपूर वर्षापूर्वी, पण ते इथपर्यंत आलेले. आणि मग मी हे त्यांना सांगितलं. तर मी म्हटलं काय मॅटर आहे तुमच्या आजोबांचं, काय झालंय का. तर मग त्यांनी मग सांगितलं की मी म्हटलं की ठीक आहे, काहीतरी आहे. पण मी अगोदरच मला तर ऑलरेडी ते सगळं कळलेलं होतं काय मॅटर आहे, कसं काय मॅटर आहे, कम्युनिकेशन मध्ये समजतं. तर त्यावेळी मग त्यांनी सांगायला सुरुवात केली की असं असं वगैरे आहे. तर मी म्हटलं की ते इथपर्यंत आलेले आणि त्यांना हे मिळालेली नाहीये, मुक्ती मिळालेली नाहीये. आणि त्यांच्याकडून मुक्ती तर सोडा, पण त्यांना काहीतरी तुम्हाला सांगायचंय म्हणून ते इथपर्यंत आलेत. तुम्ही माझ्या घरापर्यंत फर्स्ट टाइम आलायत, पण ते तुमच्या बरोबर इथे आले. आता कसं असतं की त्यांना सुद्धा कळतं हे जे निगेटिव्हिटी जी असते किंवा पॉझिटिव्हिटी जी काही असते, त्यांना माहिती असतं की आपले मेसेजेस कुठे पोचवायचे, आपलं कोण ऐकणार आहे. तर त्या ठिकाणी ती लोक पोचतात. जसं मेडिटेशन मध्ये जरी आपण बसलेलो असतो तर त्यावेळी एंटिटी येतात आणि आपल्याला ते सांगतात, कोणीही कुठचेही असतील, तर ते आपल्याला नंतर क्लिक होतात की हे आपल्याला भेटायला आलेले वगैरे. असं अशा प्रकारे त्यांना मी सांगितलं की असं असं आजोबा तुमचे आलेले, तर त्याच्यामध्ये काहीतरी प्रॉब्लेम असा असा तुमचा झालेला का. मग त्यांनी सांगितलं की हो, ते एक्सपेक्टेशन त्यांचं होतं, केस चालू होती, तर त्यांच्या जावयाकडून काहीतरी असं एक्सपेक्टेशन होतं की मला त्यांनी मदत करावी, पण ती झाली नाही. ते डॉक्टर होते, पण ती झाली नाही. आणि मग त्याच्या ह्याच्यामध्येच त्यांना असं वाटत होतं की माझा जावई चांगल्या मोठ्या हुद्द्यावर आहे, मोठ्या लेवलला त्याने घेतलं असतं तरी ते माझं काम झालं असतं, आणि ते झालं नाही. तर असा जो प्रकार आहे तो त्यांनी मला सांगितल्यानंतर मग मी म्हटलं की आता हे जे सगळं आहे ते मग मी त्यांना सांगितलं की तुमच्या व्हिडिओ पाठवा मला, घराच्या बाहेरचा पण आणि आतला पण पाठवा. मग त्यावेळी समजलं की ते त्यांच्या घरामध्ये असतात, बाहेरही असतात. अच्छा. हा, त्यांच्या घरामध्ये असतात. तर ते सेन्स त्यांना व्हायचे. मग त्यांनी सांगितलं की स्वप्नात त्यांच्या यायचं, त्या मुलीच्या जिची कुंडली बघितली ती म्हणायची की मग माझ्या स्वप्नात सारखे यायचे, काहीतरी सांगायचं आहे असं ते फील करायचे. म्हटलं त्यांची ही इच्छा अपुरी राहिली आहे, ती तुम्हाला पूर्ण करावी लागेल. आणि ऍक्सिडेंट योग वगैरे सुद्धा होता, पितृ दोष त्याला म्हणणार, तर त्याच्यामध्ये प्रॉब्लेम होऊ शकतो. मग त्याच्यानंतर ती प्रक्रिया सांगितली, रिच्युअल सांगितले, त्यांच्या घरामध्ये ते रिच्युअल्स केले गेले. तर त्याच्यामध्ये सुद्धा ज्यांच्याकडून चुका झालेल्या होत्या ती लोक, मी त्यावेळी सांगत होती त्यांना की तुमच्याकडून जे काही चुका झाल्यात
मोठ्याने बोलू नका, पण मनातून तुम्हाला ते बोलायचंय की जे काय झालं ते माफ केलं किंवा जे काय आहे. पण त्यांच्याकडून ते होत नव्हतं. आणि ती जेव्हा रिच्युअल्स चालू असते त्यावेळी ते जे आहे ते येत असतात आमच्यामध्ये. आणि कम्युनिकेट करायला. हा, मग जोपर्यंत मला ते हे सेन्स होतोय, त्यांचा राग हा नील होत नाहीये हे मला कळतंय. मग मी त्यांना सारखी कमांड करते की तुम्ही जे काय आहे ते तुमचं आता सोडून द्या, ते नाहीयेत. तुम्ही हा बोला किंवा नाही बोला, हा बोलायला काय जातंय तुमचं की हा बाबा आम्ही सॉरी म्हणून, सॉरी बोलायला काय जातंय. बरोबर. मग दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा त्यांना ऑर्डर म्हणजे तसं जबरदस्ती सांगितल्यानंतर मग त्यांनी केल्यानंतर मग ते रिलीव्ह झालं. अदरवाईज तिकडची जी आग पेटवलेली होती ती पूर्ण आग जास्तीत जास्त अशी असं वाटलं म्हणजे की ते काही करू शकले असते त्यावेळी, त्या सिच्युएशन मध्ये, त्या रागामध्ये. आणि नंतर मग त्यांनी जेव्हा ते सगळं काही सॉरी वगैरे त्यांचं बोलणं झालं त्याच्यानंतर ती आग पूर्णपणे विझवायला लागली. आम्हाला ती पाण्याने थोडीशी हे करावी लागली, एवढी ती आग पेटली गेली होती. तर असे हे कम्युनिकेट करण्यासाठी सुद्धा सोल येतात. दुसरी जी एक घटना आहे ह्याच्यामध्येच की मला कुंडलीच्या रिलेटेड नाही, त्यांच्या जमिनीमध्ये नेरूळला त्यांच्या जमिनीमध्ये वेगवेगळे त्यांनी पिकं पिकवलेली आहेत आणि ते दादरच्या मार्केटमध्ये सेल करतात. फुलं वगैरे, प्रत्येक टाईपची फुलं. जागा भरपूर मोठी आहे, जवळजवळ 10-15 एकरची जागा आहे. तर त्याच्यामध्ये त्यांचं ते सगळं चालू होतं. पण मग ते अचानक त्यांचं उगवणं, सगळं फुलं धरणं वगैरे ते सगळं बंद झालं. मग त्याच्यासाठी त्यांनी मला कम्युनिकेट केलं की असं असं आहे. प्लस तिथे त्यांच्या भावाच्या बायकोला खिडकीमध्ये कोणतरी एक मोठी आकृती अशी वाकलेली दिसते. किचनच्या खिडकी आहे तिकडे आणि तिथे मोठी आकृती अशी वाकून बघते. तर त्याच्यामुळे त्याच्यानंतर ती लोक तिथे जायचे बंद केलेलं, त्या भावाच्या बायकोने तरी घाबरून, कारण तिला ते सारखं सारखं दिसायचं. मग त्यांनी असं सांगितलं की असं असं, पण तो जो मॅटर आहे तो मला त्यांनी तेव्हा सांगितला नव्हता. त्यांनी मला एवढंच सांगितलं की आमच्या जमिनीमध्ये हे पिकत नाहीये, तर काय प्रॉब्लेम आहे. नॉर्मली अशी लोक नाही सांगत आपल्याकडून ती उत्तरं येण्यासाठी. तर मग त्यांना तो व्हिडिओ पूर्ण पाठवायला सांगितला जमिनीचा, आणि ते बघितल्यानंतर मग मला तिथे एक फॅमिली दिसली. मुलगी, आई वडील, अशा आई वडील म्हणजे एक मेल फिमेल, एक लहान मुलगी, लहान मुलगी. तर हे दिसल्यानंतर मग मी त्यांना सांगितलं की तिथे एक फॅमिली आहे, ती फॅमिली सगळीकडे फिरते, त्या किचनच्या तुमच्या त्या पट्ट्यापर्यंत पण येते आणि असा एक जागा आहे त्या जागेपर्यंत आहे. किचन बाथरूमचा एक रूम आहे त्या साईडला वगैरे तिचं बसस्थान आहे असं म्हणून. मग त्यांनी सांगितलं की हो तिथेच ती दिसते म्हणून. मग नंतर ते उत्तर देतात, समोरून सांगितलं की हो खिडकीच्या इथून ती दिसते, बाथरूमच्या इथे वगैरे त्या थोडंसं असं फील होतं आणि त्याच ठिकाणी ती दिसते तिला. मग त्यावेळी मग त्यांना सांगितलं की हे जे आहे काय करायचं, आता तुम्हाला काय करायचं हे तर तुम्हाला कळलं की आहे. मग ते म्हणाले की हे मग जे काय काढावं लागेल मग काढा म्हणून. मग काढण्याच्या वेळी सुद्धा आम्हाला त्यावेळी त्रास होतो. कधी कधी ती लोक चांगल्या वेने आम्ही जेव्हा सांगतो की तुम्हाला म्हणजे त्यांना जे पाहिजे असतं ते तेव्हा द्यावं लागतं. जसं भोग द्यावा लागतो, कशा वेळी त्यांना भोग द्यावा लागतो, कसं कसं करून त्यांना तिथून घालवावं लागतं त्या जागेवरून. मोक्ष देऊ शकत नाही, कारण ते मोक्ष त्यांना मिळणारच नाहीये. अच्छा, कारण त्यांचं त्या साईडला कुठेतरी ऍक्सिडेंटली काहीतरी झालेलं आहे, त्याच्यामुळे ते तर एवढ्यात नाही आणि ते आमच्या हातात नाही. ओके. त्यांचं त्याच्यामुळे ते तिथेच फिरत राहणार आहे, फक्त त्यांची जागा आम्हाला चेंज करायची आहे इकडून तिकडे. मग त्यावेळी ते कसं कसं करून मग पहिला सेशन त्यांचा झाला. पहिल्या सेशनमध्ये त्यांच्याशी कम्युनिकेट केलं तर त्यांनी म्हणाले की नाही ही आमची जागा आहे, आम्ही जाणार नाही. अच्छा. त्यांना कसं तरी करून मी म्हटलं मग आता त्यांना काहीतरी सांगावं लागेल, काहीतरी जे काय भोग द्यावा लागेल. मग त्याप्रमाणे दुसऱ्या सेशनमध्ये त्यांना सांगितलं गेलं की तुम्हाला आम्ही दुसऱ्या जागेवर जाण्यासाठी वगैरे जे काही सांगायचं आहे ते त्याप्रमाणे त्यांना सांगितलं आणि त्यांना जे काही भोग द्यायचा होता तो भोग दिला. आणि त्याच्यानंतर दुसऱ्या तिसऱ्या सेशनमध्ये ते तिथे जायला रेडी झाले आणि त्याच्यानंतर ते तिथून रिमूव्ह झाले. ओके.
इथे मला एक फक्त क्वेश्चन आहे. हम्म. जो काही उतारा वगैरे आपण म्हणतो किंवा आता जसं तुम्ही भोग म्हणालात, तो उतारा उतरवून एका चौकात किंवा जिथे 3 रस्ते जोडतात एकमेकांना त्या ठिकाणी ठेवला जातो. तर ते हेच आहे का? म्हणजे त्यांची जागा ती शिफ्ट केली जाते की काही वेगळा प्रकार होता तो? आता हा जो उतारा तुम्ही सांगितला तसा उतारा केला नाही आहे. हम्म. वेगवेगळ्या टाईपचे उतारे असतात. वेगवेगळ्या टाईपचे उतार्यांमध्ये हे त्यांच्या जमिनीच्या एका कोपऱ्यामध्ये आम्ही जमीन खोदली आणि तिथे ते ओके. ठेवलं गेलं, जेणेकरून ते तिथून त्यांना जे काय पाहिजे ते घेणार. हम्म. घेतल्यानंतर त्यांना जे पाहिजे ते मिळालं की ते आपलं बोलणं ऐकणार ओके. आणि मग ते दुसरीकडे जाणार. तर- म्हणजे एक हे असतं, वचन असतं की प्रत्येक वेळी त्यांना ते द्यावं लागतं. मग अच्छा. ओके. समजलं. एकाच वेळी दिलं असं नाहीये. हम्म. मग ते कारण तुमचं मी ऐकते म्हणजे गिव्ह अँड टेक मध्ये असतं ते. तुमचं जर आम्ही ऐकणार आहे तर आमचं सुद्धा तुम्ही ते ऐकायचं. कंटिन्यू करतच राहावं लागतं. हा, मग ते त्यांना सांगावं लागतं की मग कधी, हम्म. रोज तर नाही, मग 1 वर्षाने का 6 महिन्याने. हम्म. मग ते 6 महिन्याने त्यांना तिथे द्यावं लागणार. जर विसरले हम्म. देणारे तर मग तिथे ते पुन्हा येणार, पुन्हा हम्म. त्रास देणार, पुन्हा बरोबर. तुमचा तो जो पार्ट आहे तो ठप्प होणार. हम्म. अच्छा. गॉट इट. हा, हे मेन आहे. ज्यांचं आता जसं एंटिटी वगैरे लागते तर त्यावेळी किंवा साधनांच्याच रिलेटेड सांगितलं तर साधना जेव्हा सिद्ध केल्या जातं तर त्यावेळी सुद्धा हम्म. का सिद्ध होतात तर त्यांना भोग द्यावा लागतो. भोग सुद्धा त्यांना वचनं देऊन करावे लागतात. तर ती वचनं नेहमी पाळावी लागतात. जर वचन नाही पाळलं तर ते सुद्धा आपलं ऐकणं बंद करतात कळलं. आणि मग आपलं नुकसान. काही काही जे एंटिटी असतात नुकसान पण करतात, काही काही असतात ते चांगले असतात. हम्म. जसं आपण देवांचं म्हणालो, ते आपलं नुकसान करत नाहीत. बरोबर. पण बाकीचे जे असतात भूत प्रेत वगैरे ती लोक नुकसान करायला मागे पुढे बघत नाही. हम्म. म्हणजेच मेन असतं त्यांचा भोग. आता जसं आपण देवाच्या इथे सुद्धा आपण उपवास वगैरे असतो तर त्यावेळी सुद्धा आपण एक घास बाहेर काढतो. तर आता ते मांडलं जातं नाही जात मला माहित नाही, पण ती प्रथा आली आहे ना, हो. तर ती बरोबर आहे ती प्रथा अच्छा. की आपण त्यांना तो घास काढून देतो. हम्म. बाहेरून येताना चिकन, मटन, दारू वगैरे हा त्यांचा पण ह्यांचा भोग हे खाणं असतं. हो. मग त्यावेळी सुद्धा ते लागून ते येऊ शकतं आपल्या बरोबर. ते त्यांना ओके. हवं असतं. हम्म. मग काही काही जे भूत प्रेत असतात त्यांना ह्याचा भोग द्यावा लागतो हम्म. की चिकन, मटन किंवा दारूचा. एवढूसा ड्रॉप सुद्धा चालतो कधी कधी त्यांना. हम्म. एवढूस हे पण चालतं, पण ते हो. द्यायचं. हम्म. पण ते मग जेव्हा सांगितलं त्याच वेळी द्यायचं. हम्म. अशा प्रकारे आलं त्यांचं लक्षात. ते भोग हा द्यावाच लागतो. जसं आपण एखादा लाडू जरी हम्म. आपल्याला काय मनवायचं असेल तर आपण एक लाडू ठेवू शकतो हम्म. आपल्या देवाऱ्यात वगैरे किंवा देवळात गेलं तरी. हम्म. प्रत्येक देवाचं एक वेगवेगळं हे असतं. देवतांना गोड पदार्थ आवडतात, हम्म. खीर वगैरे आवडतात आणि जे भूत पिशाच वगैरे अशा प्रकारे असतात वेगवेगळ्या टाईपचे त्यांचं वेगवेगळी डिमांड असते. ओके. डिमांड. हा, डिमांड असते. अच्छा. अच्छा. मग त्या डिमांडनुसार त्यांना ते द्यावं लागतं. पण हे देणं खरंच गरजेचं आहे. आपण कधी कधी नुसतंच पाया पडून येतो ना, हम्म. पैसे द्या ठेव असं बोलत नाही आपण. पैसे ठेवणं त्यांना पैशांचे हे नसतं. हम्म. त्यांना तिथे मिळत नाही. हे जे खाणं आहे ना त्यांच्या जगात मिळत नाही. त्याच्यामुळे त्यांना त्या एका लाडूवर सुद्धा ती लोक काम करतात, एका पेढ्यावर ती लोक आपली कामं करतात. आलं लक्षात. हा, म्हणून न चुकता जे पण कोण ऐकत असतील मी त्यांना सांगते, देवळात गेलात तर तो काहीतरी खाणं घेऊन जा, देवळात ठेवा आणि तुमची जी काही विश आहे ती तुम्ही विश बोला. विश पूर्ण होईल तुमची तिथे. कारण देवस्थानामध्ये पण देवांचं हे असतं, स्थान असतं. तर देवाला जे आवडतं ते नक्कीच तिथे घेऊन जा. तुमच्या पैशाला देव भुका नाहीये. खाणं जे आहे ते घेऊन जा आणि फक्त त्याच्यातलं घेऊन येऊ नका परत. कारण आणि अजून एक गोष्ट आहे, जर तुम्हाला कोणी प्रसाद दिलेला असेल तर तो प्रसाद तुम्ही एकट्यानेच खायचा असतो, तुम्ही वाटून खायचा नसतो. कारण तो तुम्हालाच फक्त दिलेला असतो, तो फक्त तुम्हीच खायचा असतो. बरीच न्यू इन्फॉर्मेशन मिळते. एक इफ अलाउड, जर तुम्ही कम्फर्टेबल असाल तर, जे हे मेजरली गोष्ट आपण हिंदुइझम मध्ये बोलतो, बट ख्रिश्चियानिटी मध्ये पण सिमिलर अप्लाय होतं. हो, ख्रिश्चनिटी पण आहे आणि ह्याच्यामध्ये सुद्धा ख्रिश्चनमध्ये ह्याच्यामध्ये तर भरपूर आहे ह्याचा प्रकार. अच्छा. हा, आणि भरपूर म्हणजेच
एक प्रकार आहे त्याच्यामध्ये सुद्धा, पण तो याच्यामध्ये सुद्धा केला जातो, मुस्लिम मध्ये सुद्धा केला जातो, बंगाल वगैरे हे सगळ्या ह्याच्यामध्ये ओके, सिमिलर सिमिलर आहे प्रत्येक ह्याच्यामध्ये. फक्त आपण असं पण बोलू शकत नाही की मुस्लिम मध्ये जास्त मोठा असा हे काय असतो, जसं आपण हे जिन किंवा अजून हे 1.5 फुटी वगैरे जे काय बोलतो ते सगळे. पण आपल्या महाराष्ट्रामध्ये मुंजा वगैरे हे सगळे प्रकार आहेत, ते सगळे कामं करतात आणि करतात. म्हणजे प्रत्येक धर्मामध्ये हे अशा प्रकारचं हे जागृत केलं जातं आणि त्यांच्याकडून ही कामं केली जातात. तुम्ही आता जीनचा उल्लेख केलात, मगाशी बोलता बोलता तुम्ही म्हणालात की तुमच्याकडे एक जीनची पण गोष्ट आहे, तर ती सांगू शकता? हो, माझी मैत्रीण होती, तर ती मला क्लासेससाठी यायची ती माझ्याकडे. आता ही जी गोष्ट आहे त्याला जवळजवळ 2014-15ची गोष्ट आहे ही. तर त्यावेळी माझ्याकडे कन्सल्टिंगला वगैरे ती कुंडली घेऊन आली तिच्या नवऱ्याची. तिचा नवरा थोडासा घरामध्ये विचित्र वागायचा, त्यामुळे ती कन्फ्यूज झालेली आणि मग मला तिने सांगितलं की माझ्या नवऱ्याची कुंडली बघा. त्याप्रमाणे तिची डिटेल घेतली मी आणि त्याप्रमाणे तिला म्हटलं 4-5 दिवसानंतर कुंडली बनेल, मी तुला बोलवते. तिला बोलवल्यानंतर मला त्या कुंडलीमध्ये त्याचा मृत्यूयोग दिसत असल्यामुळे मी तिला म्हटलं की एक काम कर, त्याला सांग गाडी चालवू नको म्हणून. ठीक आहे, मी सांगते म्हणाली. घरी गेल्यानंतर मग अजून 2-3 दिवसानंतर मग ती क्लासेसला तर रेग्युलर यायचीच माझ्याकडे. तर त्यामुळे मी तिला विचारायची, ती म्हणते की नाही मॅडम, नवरा ऐकतच नाहीये, तो जातो रोज गाडी घेऊन जातो. म्हटलं तुझ्या सासूला घेऊन ये, तिला बोलव. तर तिला घेऊन आला, सासूला घेऊन आली ती. तिला समजवलं की तुमच्या मुलाला सांगा गाडी चालवू नका, थोडासा प्रॉब्लेम दिसतोय. म्हणलं ठीक आहे, सांगते. त्याच्याप्रमाणे तिनेही सुद्धा सांगण्याचा प्रयत्न केला, पण तो काय ऐकला नाही. अच्छा. रेग्युलर क्लासला यायची, विचारायचं की गाडी चालवतोय अजून? हो चालवतोय. नाहीच ऐकत, सासूचं पण ऐकत नाही. म्हटलं मला नंबर दे, मी त्याच्याशी बोलते. फोन लावला, बोला की मी म्हटलं भेटायला ये. तर हां येतो असं करून तो मला भेटायला काय आला नाही. त्यांचा विश्वास वगैरे नव्हता? हा, असेल नसेल काय माहित नाही. मी म्हटलं थोडे दिवस गाडी चालवू नको. हो ठीक आहे चालेल. मी म्हटलं भेटायला ये, भेटून बोलू. हा येतो बोलून तो काय भेटायला आला नाही. आणि थोड्या महिन्यांनी मला समजलं की त्याने बुलेट घेतली, बाईकच्या बुलेट घेतली. आणि बुलेट ती म्हणाली मला की मॅडम त्याने बुलेट घेतली. आता मी म्हटलं ठीक आहे, कारण अशा वेळी आपण काही करू शकत नाही. आपण अवेअर केलं पण समोरच्याने नाही ऐकलं, अशा वेळी राग सुद्धा येतो. मग असं बोलतात ना, त्यांचा जो आहे ते घडणार आहे, ते घडणारच. आपण किती प्रयत्न केला तरी पण त्याप्रमाणे ठीक आहे. पण आपण त्याच्यामध्ये काहीतरी कमतरता करू शकतो. त्याची जी तीव्रता आहे ती आपण तीव्रता कमी करू शकतो. जे मोठं होणार आहे त्याला आपण कमीवर आणू शकतो. हातपाय तुटण्यावर येऊ शकतो, जीव जाण्याऐवजी. तर ते होऊ शकतं त्याच्यामध्ये. पण मग त्याने ऐकलं नाही आणि हे ऐकल्यानंतर माझं डोकं थोडंसं गरम झालं आणि त्याच्यानंतर मग मी विषय तो सोडून दिला. आणि मग एक 3-4 महिन्यानंतर बातमी अशी ऐकायला आली की आमच्याकडेच घडलेली घटना. मुलुंड चेक नाक्याला तो रात्री 10:30ला येत होता. त्याच्या अगोदर त्याने 10 मिनिट अगोदर आईला फोन केला, की आईने फोन केलेला कुठे आहे वगैरे. तो म्हणाला की हा मी येतोय, 10 मिनिटात पोहोचेल. आणि थोड्या वेळाने मग न्यूज आली की मुलुंड चेक नाक्याला एक ट्रेलर मोठा जात होता. तो ट्रेलर त्याच्या पूर्ण गाडीवरून अंगावरून गेला. पूर्ण फ्लॅट अशी चपाती त्याची झाली. असं हेल्मेटच्या आतमध्ये त्याचा फोन होता. ते पूर्ण असं फ्लॅट पूर्ण. ही बातमी आता मला सुद्धा आली, मी सुद्धा तिथेच राहते. आणि घटना तर घडली, झाली, संपली. मग एक 2-3 दिवसानंतर मी तिथे गेली. त्याच ठिकाणी का? त्यांच्याकडे गेली ना, तिला भेटायला गेली. माझी स्टुडंट होती ना ती. तर मग भेटायला गेल्यानंतर मग तिची सासू रडायला लागली, मॅडम तुमचं ऐकलं नाही वगैरे. तर मग आपण त्याच्यामध्ये मग नंतर काही हे करू शकत नाही. त्यांना जे रडणं वगैरे ते सगळं झालं त्यांचं. आणि मग मला त्यांच्या कोपऱ्यामध्ये, घराच्या एका कोपऱ्यामध्ये बाथरूमचा जो साईट होता तिथे मला एक छोटासा दिसला.
हो. तर ते दिसल्यानंतर मला तिथे थोडीशी हलचल झाली माझी. त्याचं जे रूप बघितल्यानंतर थोडासा आपल्याला एक धस सारखा होतो, ते तसं झालं. तुम्ही डिफाईन करू शकता, वर्णन करू हो. शकता त्या रूपाचं? हो, त्याचा एक बोलतात ना एवढी एवढी साईज त्याची अशी इथपर्यंत होती आणि लालसर असा चेहरा. हा. हा जो पोर्शन होता तो लालसर पूर्ण असा. हे हे जे सगळं पोर्शन होतं ते डोळे मोठे मोठे व्हाईटिश वगैरे अशा प्रकारचा. पण कुठला कुठला पार्ट हा लाल लाल प्रकारचा होता, लाल लाल. आणि छोटीशी साईज होती त्याची आणि असा गुबदुल सारखा असा, अशा प्रकारे. मग ते बघितल्यानंतर मग मी तिथून उठली, तिला बाहेर बोलवलं आणि म्हटलं की उद्या तू 2-3 दिवसाने ये मला भेटायला. आणि मग ती आल्यानंतर मी म्हटलं की तुझ्या घरी काही प्रॉब्लेम आहे का? मग त्याच्यानंतर मग तिने सांगितलं की हो मॅडम, माझ्या घरी प्रॉब्लेम असा आहे. मग तिने सगळा खुलासा केला की मी म्हणून तुम्हाला कुंडली बनवायला दिलेली की माझा नवरा विचित्र असा काय करतोय ते, आमच्या घरामध्ये विचित्र जे काही चालू आहे ते सगळं. मग तिने हळूहळू सांगायला लागली की माझ्या नवऱ्याने जेव्हा बेल वाजवली तर तो नवरा घरात सुद्धा असतो आणि दरवाजाच्या बाहेर सुद्धा असतो. बापरे. मग कधी कधी आम्ही झोपलेलो असतो तर बेडवर मला समजत नव्हतं की माझ्या बाजूला झोपलेला हा माझा नवरा आहे की बाहेर बेल वाजवणारा माझा नवरा आहे की बाहेर जेवणारा माझा नवरा आहे. जिन हे सगळं करू शकतो, रूप चेंज करू शकतो. तर हे सगळं घटना त्यावेळी त्यांच्या घरामध्ये घडत होत्या आणि हे सगळं चालू असल्यामुळे कन्फ्युजनमुळे तिने ती कुंडली बनवायला दिलेली होती. मग ती सांगते की मला कळतच नव्हतं की माझ्या बाजूला झोपलेला हा आहे. तर कधी कधी माझ्या अंगावरून कोणीही माझ्या बाजूला नाहीये तरीही पूर्ण माझ्या अंगावरून हात फिरल्यासारखं पूर्ण सेन्स तिला होत होता आणि पूर्णपणे तिचा युटिलाइज होत होता त्या बेडवर. अशा प्रकारे तिने मला सगळं सांगितलं की मलाच कळत नव्हतं की असं काय. तर ती म्हणते की माझ्या बाजूला माझा नवराच आहे, आम्ही दोघं एकत्र झोपलोय. पण मग मध्येच मग आई सासू हे करते की अरे तू अजून जेवलाच नाही का. तर मग कळतं की नवरा तर माझा बाहेर आहे, जेवतोय किंवा बाथरूम मधून बाहेर पडतोय. मग माझ्या इथे कोण. मग ती म्हणते की असा जेव्हा प्रकार घडायला लागला तेव्हा हिने नवऱ्याला सांगितलं की हे आपल्याकडे असं काय घडतंय वगैरे. मग फोर्स केल्यानंतर तिच्या नवऱ्याने सांगितलं की त्याच्या मित्राकडून त्याने, एक मुस्लिम फ्रेंड होता, त्याच्या मित्राकडून त्याने एक जिन विकत घेतला. ओके. आणि तो का विकत घेतला तर प्रोग्रेस होण्यासाठी, मला पैसा मिळण्यासाठी मला माझ्या मित्राने तो दिलाय. पण त्यावेळी असंही सांगितलेलं होतं की तो तुला सगळं काही देईल पण तुझं काहीतरी एक सुख हिरावून घेईल. अच्छा. त्याप्रमाणे त्याने काहीतरी सांगितलं असेल. ज्यावेळी आपण जसं तुम्हाला सांगितलं की कोणीही आपण जेव्हा घरात आणतो किंवा सिद्ध करतो तर त्याला तो भोग द्यावाच लागतो. आणि मग त्यावेळी जर त्याला ते मिळालं नाही तर तो आपला घात करतो. बरोबर. मग त्या प्रकारे त्याने त्याची काही चूक झाली असेल त्यावेळी आणि त्याला ते देणं काही झालं नसेल किंवा त्याच्यामध्ये त्यांच्या डिमांड, जिनच्या ऍक्च्युली डिमांड लेडीजच्या असतात. अशा प्रकारे मग ते त्याने कदाचित मान्य पण केलं असेल त्याच्यासाठी, पैशासाठी वगैरे. मग हे सगळं त्याला कदाचित झालं नसेल किंवा समजलं नसेल किंवा तिच्या लक्षात आलं असेल. तर हे सगळं घडल्यामुळे आणि त्यामुळे जे काय आहे त्याच्या ह्याच्यामध्ये जो अष्टम स्थानामध्ये मृत्यू लिहिलेला होता, ऍक्सिडेंटल मृत्यू होता, अपघाती मृत्यू होता. आता तो अपघाती मृत्यू ही लोक कशाही प्रकारे करू शकतात. अच्छा. मग आता हे सगळं घटना घडणार कारण त्याला तर ते मिळत नव्हतं, त्याच्यामुळे ती लोक राग काढू शकत होते. त्यांनी काय वचन दिलं ते आपल्याला त्याच्यामध्ये माहित नाही, त्याच्यामुळे ते वचन मोडलं असणार आणि त्याचा तिथे घात झाला असणार. म्हणजे ही आणि ती घटना अशा घडल्यामुळे हे पूर्ण असं न कळल्यासारखं त्यांना ते सगळं कळलं. म्हणजे कळत पण होतं आणि त्याच्यानंतर तिला कळलं की माझ्या नवऱ्याने ह्याच्यासाठी एक भूताचा प्रकार घरामध्ये आणून ठेवलेला आहे आणि त्याने हे सगळं घात केलेला आहे वगैरे असं म्हणून. ते अजून त्यांच्या घरीच आहे. आणि त्याच्यानंतर मग मी त्यांना सांगितलं की
ज्यावेळी मी तिला सांगितलं की तुझ्या घरामध्ये असं असं मला दिसलंय, तेव्हा तिने हे सगळं सांगितलं. मग तिला म्हटलं की लवकरात लवकर घर चेंज कर. मला वाटतं त्यांनी एक 15 दिवसाच्या आतच सगळं काही घर चेंज केलं. ओके. पण त्या रूममध्ये कोणीही जरी गेलं तरी त्यांना कोण जास्त दिवस टिकत नाही त्या रूममध्ये. पण मग हे जीन सारखे वगैरे जे काही असतात एंटिटीज, ते त्या घराशी रिलेट होऊन जातात, त्या घराशी जोडले जातात, की त्या व्यक्तींसोबत ते पण शिफ्ट होऊ शकतात? शिफ्ट सुद्धा होऊ शकतात ते. ओके. पण तो मला वाटत नाही त्यांच्याबरोबर शिफ्ट झालेला आहे, कारण त्यावेळी मी तिला प्रिकॉशनसाठी काही वस्तू दिलेल्या होत्या. दिसलेलं ना, त्याच्यामुळे तिला मी स्पष्ट सांगितलं ते सगळं. बरोबर. आणि नाही, पण ते त्याच घरामध्ये आहे. ओके, कारण ओके. मग नंतर बंधन टाकलं जातं की तो बाहेर पडू नये अच्छा वगैरे अच्छा म्हणून. अच्छा अच्छा. आता त्याला घालवणं हा प्रकार तर तो त्याचा जो मालक आहे तो करेल, कारण बरोबर. मला त्यांना घालवणं काय साधी सुधी गोष्ट नाहीये. त्यांना ते बरोबर. सगळं द्यावं लागतं, करावं हो, लागतं. हो. मग ती प्रोसेस, आणि तेवढे कॅपेबल ती लोक नव्हती ना, त्यांनी तर घरच सोडून दिलं ना. बरोबर. बरोबर. मग असा जो प्रकार आहे ते जिन वगैरे हे सगळं तर त्या घरामध्ये अजूनही आहे. अजूनही म्हणजे अजूनही आहे का बोलू शकतो, कारण मी तर परत गेली नाही. पण त्या रूममध्ये कोणीही गेलं तरी तो तिथे राहू शकत नाही. ओके. तो जवळजवळ एक 15 दिवसातच त्या घरातून निघून जातो. पुढची गोष्ट? सध्या थर्ड आयच्या क्लासेससाठी माझ्याकडे ज्या स्टुडंट्सनी थर्ड आयचे क्लासेस वगैरे केले, त्यानंतर त्यांनी हे कम्युनिकेशनचे जे टेलिपॅथिक कम्युनिकेशन, याच्यामध्ये कसं आहे, आपण प्लांटशी बोलू शकतो, ॲनिमलशी बोलू शकतो, सोलशी बोलू शकतो, आपल्या घराशी बोलू शकतो, जमिनीशी बोलू शकतो. तर हे जे क्लासेस आहेत, तर थर्ड आयची जी मुलं होती तर त्यांना हा सुद्धा क्लास करायचा होता. तर त्यांनी हा सुद्धा क्लास केला. आमचा क्लास चालू असताना आम्ही त्यांना प्रॅक्टिकलसाठी वेगवेगळं घर देतो, झाडं देतो, प्राणी देतो, आणि एक्सपायर झालेले पण व्यक्ती त्यांना कम्युनिकेट करण्यासाठी देतो. तर त्यावेळी सेशन चालू असताना मी त्यांना एकाचं घर दिलं कम्युनिकेट करण्यासाठी. तर त्याच्यामध्ये सगळ्यांना कम्युनिकेशनमध्ये एकच मी ते हे दिलेलं होतं घर, की सगळ्यांनी करा आणि मला काय ते सांगा. तर त्यावेळी त्यांच्या एक जी होती ती आउट ऑफ इंडियाची होती, जर्सीची होती. तर तिला सांगितल्यानंतर तिने सांगायला सुरुवात केली की मला दरवाजाच्या बाहेर असं असं एक काहीतरी निगेटिव्हिटी जाणवते. आता हे जी गोष्ट आहे ती ज्यावेळी मी स्टुडंटला सांगत असते त्याच्या अगोदर मी बघून घेतलेलं असतं की ती लोक काय सांगणार आहेत, काय नाही सांगणार आहेत. तर आता मला तिथे ती जाणवलेली होतीच. तर तिला ती स्पष्ट जाणवलं नाही, कारण ते शिकत होत्या. तिला ती निगेटिव्हिटी थोडीशी जाणवली. तिने सांगितलं मला थोडंसं दरवाजाच्या बाहेर निगेटिव्हिटी जाणवली. तिचं झालं. आता दुसरी जी मुलं होती त्यांचं थर्ड आयचं ऑलरेडी क्लास झालेला होता. तर थर्ड आयच्या क्लास झालेल्यांना काय होतं, त्यांना दिसतं, जसं आपला टीव्ही चालू असतो त्याप्रमाणे सगळं काही दिसतं. तर मग त्यांना तिथे असं दिसलं की बाहेर एक बाई हसते, टीस करते दरवाजाच्या बाहेर. हे सगळं तिथे त्यांना दिसलं गेलं. हे बरोबर होतं, हे मला पण तेच दिसलेलं होतं. आणि मग हे सगळं झालं. मग त्याच्यानंतर मग हे कम्युनिकेशनमध्ये झाल्यानंतर तिसऱ्या मुलीने सुद्धा तिचं पण थोडायचं झालेलं होतं. तिने सुद्धा ॲज इट इज सेम सांगितलं. मग त्यांनी सांगितलं की मग मॅडम हे असं कसं काय आहे मग घराच्या बाहेर. मी म्हटलं की मी सुद्धा अगोदरच हे बघून झालेली आहे. तर तुमच्या दरवाजाच्या बाहेर एक बाई आहे, तिचं तर मी स्केच पण काढून देऊ शकते की अशा प्रकारे ती आहे, एक चांगली गुटगुटीत गोरी गोरी, मोठा टिकली लावलेली आणि छान सुंदर ऑफ व्हाईट कलरची साडी घातलेली, बॉर्डर तिची लाल कलरची, लाल आणि गोल्डन कलरची, मांडी घातलेली तुमच्या दरवाजाच्या बाहेर असते आणि ती टीज करत असते, हसत असते सारखी. तर आता आम्ही काय केलेलं, त्यांनी एक साधना सुद्धा केलेली, बजरंगबलीची साधना केलेली होती. एक 2 महिने झाले असतील. मग त्यावेळी त्याच्यामध्ये त्या प्रोसेसमध्ये ती जी बाई होती, कारण आमचं कसं आहे की अशा एंटिटीजमध्ये मग त्या
अशा वेळी आपण ज्या साधना करत असतो तर त्याचा त्यांच्यावर काय परिणाम होतो हे सुद्धा बघायचं असतं. मग त्यावेळी असं जाणवलं गेलं की ती जी आहे ती आता तिथे जाणवत नाही. ज्यावेळी आमची बजरंगबलीची साधना चालू होती त्यावेळी ती एंटिटी तिथे मला दिसली नाही. ती लांब कुठेतरी दिसली, म्हणजे मला घाबरून थोडीशी तिने तिचं हे चेंज केलं, दूर गेली. ओके ओके. ते जेवढे दिवस आमची साधना चालू होती तेवढे दिवस ती आम्हाला तिथे दरवाजाच्या जवळपास दिसलीच नाही. आणि नंतर मग साधना संपली त्यांची. त्यांना सांगितलेलं की 41 दिवस तुम्हाला पुन्हा ते करायचंय, त्याच्यानंतर तुम्हाला दीक्षा देणं वगैरे ते सगळं होणार आहे. तर त्याप्रमाणे त्यांना त्यांचं काम दिलेलं होतं, त्यांनी ते काम कंप्लीट केलं नाही. त्याच्यानंतर ती लोक म्हणा हा मॅडम आम्ही नंतर नंतर करतो वगैरे असं करून ते जे रिच्युअल्स त्यांना रेग्युलर करायचे होते ते त्यांनी नाही केले. आणि मग ते कम्युनिकेशनच्या ह्याच्यामध्ये 30 मुलं ह्याच्यामध्ये पण होती. तर त्यावेळी आम्हाला ते पुन्हा दिसलं गेलं. ते सगळ्यांना दिसलं होतं की ती बाई ती हसते वगैरे हे करते. मग त्यांना सांगितलं की मग ती तुमच्या इथे पुन्हा आली. मग हा परिणाम एकतर ते ह्या ज्या आपल्या साधना चालू असतात तर त्यांना मंत्रांना वगैरे ती लोक घाबरतात आणि ते आपल्या इथून, म्हणून तर मंत्रांची पावर म्हणतो आपण. मग अशा प्रकारे ती जी आहे ती बाई अजूनही तिथे आहे. तर त्यांनी मला सांगितलेलं आहे की ते कसं काय करायचं कसं करायचं ते सगळं आता तुम्ही करा. पण आता ह्याच्यासाठी प्रोसेस असतात, ती नेमकी काय आहे कोण आहे ती सगळी प्रोसेस करून मग ते घालवण्याचा हे आहे. तर त्यांना म्हटलं की थोडे दिवस थांबा आपण ते करू, पण अजूनही ती तिथे आहे आणि ती तीच करते सारखी सारखी. तर आता ह्याच्यामध्ये नंतर नंतर आपल्याला इंट्युशन्स येतात, आम्हाला इंट्युशन्स येतात की मग हा प्रकार का, हा प्रकार कशासाठी घडतोय. तर मी तेच आता विचारणार होतो तुम्हाला. हा मग त्या घरातली जी व्यक्ती आहे ती सुद्धा कुठली तरी एक साधना करून आलेली होती. 21 दिवसाची साधना करण्यासाठी ती बाहेर कुठेतरी गेलेली होती. आणि त्यावेळी ते म्हणतात की मी चांगल्या प्रकारे तर साधना ती केली, पण त्या साधनेमध्ये त्यांचं शेवटच्या दिवशी त्यांना दारू आणि मटन चिकन वगैरे काहीतरी दिलेलं होतं खाण्यासाठी. तर त्या प्रकारची ती साधना होती त्यांची. पण मग मला नंतर दिसल्यानंतर की त्यांच्याबरोबर जे काही होतं तिकडे ते तिथे आतमध्ये शिरण्यापर्यंत शिरलं नाही. बाहेर जेव्हा ते 21 दिवसाची साधना करून आले त्यावेळी ते पुन्हा त्यांच्या इथे एंटर पुन्हा ते करतात. आणि ॲक्च्युली त्या घरात ज्यांनी ती साधना केलेली आहे ते ड्रिंक्स घेतात, चिकन मटन वगैरे ते सगळं खातात, ठीक आहे, पण साधनेच्या वेळी तरी त्यांनी करू नये. ज्यावेळी आपण साधना करतो त्यावेळी तरी. मग आता हा त्यांना व्यत्यय का येतोय की ते जेव्हा जेव्हा रात्रीचे ते सगळं घरात सुद्धा घेऊन येतात. मग अशा ज्या एंटिटी आहेत त्यांना हे सगळं पाहिजे असतं. एक तर तुम्ही साधना करून अर्धवट सोडताय, अर्धवट सोडल्यामुळे हा जो भोग असतो, हा जो तुम्ही बाहेरून घेऊन येताय तो प्लस अशा प्रकारे तुम्ही मिक्स मॅच सगळं काही त्यांना गोंधळ करून ठेवलेला आहे. त्याच्यामुळे ह्या सगळ्या घटनेला जबाबदार ही त्या व्यक्ती आहेत त्याच्यासाठी. कारण एक तर तुम्ही चांगली साधना शिकून येत होतात त्याच्यामध्ये तुम्ही गडबड केलेली आहे. ह्या सगळ्या गडबडीमुळे सुद्धा ह्या एंटिटी आपल्या दरवाजाजवळ येतात आणि ती अजूनही आहे. त्याचा विलाज आम्ही केलेला नाहीये. त्यांना म्हटलेलं आहे की थांबा, थोडे दिवस थांबा. एक्झॅक्टली बोलणं व्हायला पाहिजे तिच्याशी, ती बोलत नाहीये, फक्त ती हसते. कारण ती मला पण चिडवते. मग त्याचं रिझन त्यांना म्हटलं थोडे दिवस थांबा, त्याच्यानंतर आपण त्याचं जे काय ते करायचं ते करू. ते विलास तर त्याचा होईल, घरामध्ये एंट्री करणार नाही, कारण आम्ही त्याप्रमाणे मी त्यांना दिलेले आहेत अगोदरच वस्तू. घरामध्ये ती एंट्री करणार नाही. ती दिसते ती सगळ्यांना बाहेरच दिसते. इव्हन त्यांच्या मुलाला सुद्धा ती दिसली, ज्याचं थर्ड आय ओपन झालेलं आहे. त्याने सुद्धा स्वतःहून सांगितलं की मला बाहेरच दिसते, घराच्या आत दिसत नाही. घराच्या आत ती येणारच नाही. तर हे जे कम्युनिकेशन असतं जे तुम्ही त्या एंटिटी सोबत करता ते नक्की त्या कम्युनिकेशनला कोणतं टर्म आहे की काही म्हणतात त्या कम्युनिकेशनला, आणि नक्की कशा प्रकारे हे कम्युनिकेशन होतं? कम्युनिकेशनमध्ये सेन्सेस असतात. तर त्याच्यामुळे त्याच्यामध्ये आपल्याला जडपणा येतो. आता थर्ड आय ओपन झाल्यामुळे ते पूर्णपणे दिसतं. म्हणजे काही काही ह्याच्यामध्ये कसं असतं, एक तर आपल्याला पिक्चर पूर्ण दिसतो, ती व्यक्ती पूर्णपणे दिसते. ज्यांचं थर्ड आय ओपन झालेलं असेल त्यांना दिसणारच दिसणार. मग माझ्या बाजूला बसलंय किंवा रस्त्याने चालताना सुद्धा
असं वाटेल की कोणतरी एक हेच पास झालंय वगैरे अशा प्रकारे. पण तो जो सेन्स असेल तो वेगळा असणार की ती वेगळी व्यक्ती आहे, वेगळी एंटिटी आहे ते समजणार. कारण तिथे अंगावर शहारे येणं, जडपणा येणं, तर कम्युनिकेशनमध्ये किंवा कानामध्ये ऐकायला येणं, बोलणं जे आहे. आता याच्यामध्ये वेगवेगळे हे असतात, प्रकार असतात. कम्युनिकेशन कसं होणार म्हणजे सपोज जर एखाद्याने जेव्हा क्लासमध्ये क्लास घेतला जातो याचा, तर ती एखादी व्यक्ती जी आहे त्याच्यामध्ये कुठली एक हे आहे की पॉवरफुल मोडॅलिटी त्यांची आहे की जे त्यांच्याशी कसे कम्युनिकेशन करणार हे मग ओळखलं जातं पहिल्या सेशनमध्ये. की त्यांना काहीतरी प्रश्न विचारले जातात, एक गोष्ट सांगायला सांगतात. मग ती गोष्ट सांगताना माझं निरीक्षण असणार की ते कसे सांगतायत, काय करतायत, कसे बोलतायत. मग त्याच्यावरून ते ठरणार की ह्यांना कसं समजणार, कसे कम्युनिकेट करणार. एक तर ऐकायला येतं, एक तर दिसतं, किंवा सेन्सेस. आपल्याला त्यांचे सेन्सेस होणार. कधी कधी हातावरून जाणार, मग कधी गारवा येणार, कधी गरमपणा येणार. ज्यावेळी आपण प्रश्न करतोय की तू इथून जाणार का वगैरे, जर मला गरम फील व्हायला लागलं याचा अर्थ तिथे त्यांना नाही जायचंय, राग आलाय किंवा नाही जायचंय, त्यांचा नकारार्थी उत्तर आहे. जिथे थंडावा लागतोय किंवा अजून काही फिलिंग्स मला येत आहेत, तर त्यावेळी अशा प्रकारे. पण आम्हाला त्या मेडिटेशन रेग्युलर केल्यामुळे तिन्ही प्रकारे आमच्याशी ते कम्युनिकेशन होतं. दिसलं पण जातं, ऐकलं सुद्धा जातं आणि सेन्सेस सुद्धा. जसं मी सांगितलं की माझ्या पाठीवरून हात फिरला गेला वगैरे आणि तो दिसला त्याप्रमाणे वगैरे ते सगळं. मग हे अशा प्रकाराने जसं सांगितलं की पाय ठेवल्यावर जमिनीवर तो आपला सेन्स लगेच जाणवतो की तिथे काहीतरी आपलं शरीरच आपल्याला थरथर थरथर करायला लागतं त्यावेळी. मग हे असे सेन्सेस असतात. कम्युनिकेशन पहिल्या स्टेपवर असणाऱ्यांना कळणार नाही की माझ्याबरोबर काय घडतंय. पण काहींच्या कुंडल्यांमध्ये असं येतं की ते डायरेक्टली कम्युनिकेट करू शकतात. त्यांच्यामध्ये इनबिल्डच ते येतं. आपण बसलेलो, जसं आता मी सांगते की कल्याणला माझं एक प्रोजेक्ट चालू होतं. तर त्या बिल्डिंगमध्ये तो स्टाफ जेवायला कधी कधी जायचा किंवा मी लवकर आली, मी एकटी असायची. तर त्यावेळी मी बसल्यानंतर मला थोडंसं तिथून माझ्या मागून पुढून किंवा दरवाजाच्या इथून कोणतरी येतंय जातंय असं मला फिलिंग व्हायचं. तर त्यावेळी मला आता मला ह्या क्षेत्रातली असल्यामुळे एवढी भीती वाटत नाहीये, पण तेव्हा मला काहीतरी वाटलं की इथे काहीतरी येतंय जातंय, काहीतरी आहे म्हणून. आणि नंतर मग हळूहळू हळूहळू विषय असाच गप्पा गोष्टी करत असताना त्यावेळी त्या विषयाला की ती इकडे कल्याणला राहणारी ती एक लेडीज होती, तिने तो विषय काढला की तुम्हाला माहिती आहे का ह्या बिल्डिंगमध्ये ही कोणाची बिल्डिंग आहे आणि ह्या बिल्डिंगचं ओनर हे ते सगळं. तर मी म्हटलं की मग तेव्हा मी म्हटलं की ह्या बिल्डिंगमध्ये काही आहे ना इथे काहीतरी. तर हो 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 मॅडम, तुम्हाला कसं माहिती. मी म्हटलं मी बोलते रोज येता जाता म्हणून. मग ती म्हणाली की हो ह्या बिल्डिंगमध्ये प्रॉब्लेम आहे, असं असं आहे वगैरे. तर पण तो सेन्स होतो. पण एक आहे की तिकडे ते जी काही निगेटिव्हिटी किंवा आहे ती एंटिटी, ती त्यांना तिकडचे कोणाला कामं हे करायला देत नाही. म्हणजे त्यांची जी कामं आहेत ना ती पूर्ण करायला देत नाही, अडथळे आणते त्या बिल्डिंगमध्ये कामं करण्यासाठी वगैरे. बिल्डिंगमध्ये असेल किंवा त्या फ्लोअरवर असेल, मी त्याच्यामध्ये जास्त गेली नाही, फक्त मला तिथे ते सेन्सेस होते ते. आणि त्यावेळी मी त्यांना सांगितलं की, आणि ती लोक बोलायचे पण की काम ही नाही हो रहा है, प्रोजेक्ट कंप्लीट ही नहीं हो रहा है, कंप्लीट ही नहीं हो रहा है. तर ते अडथळे तेव्हा ती माई म्हणाली की इकडे कोणाची कामं व्हायला देत नाहीत. अशा प्रकारे म्हणजे हे जे कम्युनिकेशन असतं हे कशाही प्रकारे होऊ शकतं. ज्याला सेन्स होतोय तो त्याला येताना जाताना कसंही ते दिसेल. पण त्यांच्या त्या सावल्या असतात, त्या काळ्या आहेत, त्या सफेद आहेत, त्या कशा प्रकारच्या आहेत त्याच्यावरून आपण गेसिंग करू शकतो की त्यांची ही आहे ती कुठली आहे, एक भयानक आहे की सौम्य आहे. अशा प्रकारे जर काळ्या प्रकारच्या जर त्या सावल्या दिसत असतील तर त्या थोड्याशा हार्मफुल होऊ शकतात. आणि व्हाईटमध्ये जर दिसत तर त्या नॉर्मलमध्ये स्लाइटली असतात. ती लोक आपल्या ठिकाणी बसलेले असतात. फक्त आपल्याला एवढंच आहे की आपल्याला त्यांना डिवचायचं नाही आहे, त्यांना त्यांची कामं करू द्या. त्यांना आपण हटवायला गेलो तर ते मग प्रॉब्लेममध्ये,
कारण त्यांनी त्यांची ती जागा निवडलेली असते. म्हणून कुठलाही रूम आपण घेत असताना सुद्धा खूप वर्ष बंद असतो आणि बंद रूममध्ये जेव्हा आपण चॉईस करायला येतो तर त्यावेळी सुद्धा आपल्याला कधी कधी खूप छान वाटतं, कधी कधी वाटतं की नाही, नको नको, कोंदट वाटतं कधीतरी. मग त्यावेळी त्या लोकांनी ऑलरेडी इथे बसताना बांधलेलं असतं. मग अशी फिलिंग्स जेव्हा काय काय जणांना इनबिल्ड असतं त्यांना येतेच, काय काय जणांना सुद्धा येते आणि काय काय जणांना नाही येत. पण ह्या फिलिंग्स येतातच येतात अशा जर तिथे त्यांनी बस्तान बांधलेलं असेल तर. बरोबर. पण म्हणूनच असं म्हटलं जातं की आपण आपल्या घरामध्ये दिवा लावला जातो किंवा कॅन्डल लावलं जातं, प्रकाश त्यांना पाहिजे असतो, स्वच्छता त्यांना पाहिजे असते. अजून एक गोष्ट सांगते की ज्यावेळी आपण देवाला प्रार्थना करतो की देवा माझं हे काम कर, किंवा मला सिद्ध हो किंवा मला पाव, असं जेव्हा आपण बोलतो माझं हे काम कर, मग त्यावेळी आणि नेहमी कुठली तरी एक व्यक्ती नेहमी देवळात जाते, पाया पडत असते की माझं काम हो दे, माझं हे काम हो दे, माझं हे काम हो दे, अशा प्रकारे. मग त्यावेळी देवसुद्धा विचार करतात, ते बोलतात की मी तुला का प्रसन्न होऊ, तू असं काय केलंयस मी प्रसन्न होण्यासाठी. कारण आपण आपल्या लाईफमध्ये काय बॅड थिंग्स करायच्या बॅड थिंग्स करतो, जे काय करायचंय ते नेहमी करतो, पण त्याच्यानंतर देवाकडे मात्र आपण ते मागायचं असतं ते सगळं आवर्जून मागतो. मग त्यावेळी देव एवढंच बोलतो की तू माझ्यासारखं तरी बनलायस का, की मी माझ्यामध्ये स्वच्छता आहे, तर तुम्ही तुमच्या घरामध्ये स्वच्छता करताय का, घाणेरड्या कचऱ्यामध्ये राहताय, भांड्यांचा ढिगारा तुमचा तसा असतो, खरकाटं असतं, काय काय लोकांच्या घरामध्ये खरकाटं तसंच ठेवलं जातं. मग अशा वेळी देव लक्ष्मी जी आहे ती बोलणार की मी या खरकट्याच्या घरामध्ये तुम्हाला प्रसन्न होऊ का. मग हे व्यक्तींनी लक्षात ठेवलं पाहिजे की आपण देव एवढंच म्हणतो की माझ्यासारखं बना किंवा एक तरी गुण माझ्यासारखा तुमच्यामध्ये आणा, मी तुम्हाला प्रसन्न होईल. त्यामुळे प्रत्येकाने लक्षात ठेवावं की एक तरी गुण आपल्यामध्ये असावा किंवा कोणाला तरी असा जो हात आहे आपला, कोणाला तरी मदत करावी, नुसतं घेण्याचीच आशा न करता मदत तरी करावी. कोणाची आपल्या डोक्यामध्ये दुर्बुद्धी न सुचता किंवा दुर्गुण न सुचता चांगले विचार आपल्या मनामध्ये आणावे. देव एवढंच म्हणतो की माझ्यासारखे तू बन, त्याच्यानंतर मी तुला सगळं काही देईन. पण खून माऱ्या केल्यानंतर तू माझ्याकडे पाया पडायला आलास तर मी तुला कसं पावणार. लोक खूप डोकं फोडतात, आमच्याच बरोबर असं का होतं, आमच्याच बरोबर असं का होतं. पण मग त्यावेळी असा विचार करावा की मी माझ्या ह्याच्यामध्ये पूर्ण लाईफमध्ये किंवा आता सध्या मी काय करतोय किंवा अगोदर मी काय केलेलं होतं, कोणाला हर्ट केलेलं होतं का, तर त्या सगळ्या कर्मांची फळं आपल्यालाही मिळतात. असंच आहे की आपण जर अगोदर केलेलं असू, कुंडल्यांमध्ये पण असं सांगितलं जातं की सपोज कोणाच्या प्रॉब्लेम आहे कुंडलीमध्ये, तर असं बोललं जायचं, मी पण त्या भ्रमामध्ये होती की नाही नाही, जे होणारी घटना आहे ती होणारच आहे. तर असं नाही आहे, त्याच्यामध्ये चेंजेस होऊ शकतात. जर आपण आतापासून सुद्धा जर ते चेंजेस केले, जर आपण कोणाला काही देत नाही आहे तर देणं चालू केलं, गरिबांना काही देणं चालू केलं किंवा गरजूंना काही देणं चालू केलं, चांगले शब्द कोणासाठी काढले, जे घरामध्ये कटकट करत असतात त्यांनी आपली हे चेंज केले, वाईफ बरोबर किंवा फॅमिली बरोबर वागणं ते चेंज केलं, तर ते सुद्धा आपण कर्मामध्ये आपण चेंजेस करून जे काही आपल्याला नंतर भोगावं लागणार होतं, जे लिहिलेलं होतं तिथे आपण आपले चेंजेस करू शकतो. चेंजेस होतात. 100% चेंजेस आपण करू शकतो. दुसरी एक हे आहे, आता ही जी एक घटना घडलेली होती ती, याला सुद्धा भरपूर वर्ष झाली, 15-16 वर्ष झाली असतील वर्ष. मला ज्यांनी कुंडली बनवून घेतलेली होती त्यांनीच दुसऱ्या एका त्यांच्या नेबरसाठी मला कॉल केला की असं असं मॅडम तुम्हाला बाजूला जे राहतात ना, तुम्हाला माहिती आहेत ना. तर मी म्हटलं हो माहिती आहे, तर तुम्ही याल का घरी, असं असं थोडंसं ना प्रॉब्लेम आहे, त्यांच्या वाईफला काहीतरी अंगामध्ये त्यांच्या असं येतं. तर मी म्हटलं आता असं तर जाऊ शकत नाही बिना असं ह्याचं.
तर मी म्हटलं हां ठीक आहे येते म्हणून. तर पण मी तिकडे जाणं टाळलं. पुन्हा मग त्यांचा कॉल आला, की मॅडम असं-असं थोडंसं प्रॉब्लेम आहे, याल का म्हणून. मग मी माझं जे काही प्रिकॉशन्स आहे ते सगळं घेतलं आणि त्याच्यानंतर त्यांच्याकडे मी माझं हे संपवून म्हणजे जवळ-जवळ 7:00-7:30 वाजता संध्याकाळी मी गेली. ओके. आतमध्ये दरवाजाच्या आत मी एंट्री केली आणि एंट्री केल्यानंतर त्यांची जी वाईफ होती, त्यांनी जसंच आता तुम्ही बसलाय त्याप्रमाणे येऊन बसले ते. मला यायला आतमध्ये सांगितलं. पण आतमध्ये एंट्री करण्याच्याच वेळी त्यांची वाईफ दरवाजाच्या इथून अशी करून माझ्याकडे वाकून बघितलं तिने. आता मी तिच्याकडे वाकून बघितल्यानंतर तिचे डोळे आणि माझे डोळे. तर त्यावेळी तिला बघितल्यानंतर मला थोडंसं विचित्र वाटलं आणि तिच्या डोळ्यांमध्ये विचित्रपणा वाटला आणि मग अच्छा. तिने डोळे ते खाली केले. म्हणजे मी माझ्या डोळ्याची हे चेंज नाही केली. तर मला कळल्यानंतर मी कंटिन्यू बघत राहिली. बघत राहिल्यानंतर तिने तिचे डोळे खाली केले. नंतर मग मी येऊन बसली. बसल्यानंतर मग त्यांनी सांगायला सुरुवात केली, की थोडं वाईफला असं-असं प्रॉब्लेम आहे. अमावास्याला, पौर्णिमेला तिला त्रास होतो. मग ती कोणाचंच ऐकत नाही. डॉक्टरांना सुद्धा जर बोलवलं, तर डॉक्टरांना बोलवल्यानंतर डॉक्टर जेव्हा सुई टोचतात, तर ती सुई तुटते. बापरे. तिच्या शरीरामध्ये ती सुई घुसत नाही. अच्छा. मग डॉक्टरांचे सुद्धा प्रयत्न फेल झालेले आहेत. मग त्यावेळी हळू-हळू तिचा राग अनावर होतो. मग ती काही हातात आलेली वस्तू ती हे करते, तोडाफोड करते. मग आम्ही तिला रूममध्ये बंद करतो. आता मी म्हटलं, की मला तर ते आल्याच ती त्यांच्या नजरेमध्ये ते सगळं दिसलं. मग त्याच्यानंतर मग त्यांना काही हे होते, त्याच्यामध्ये रिच्युअल्स प्रकार होते. तर ते त्यांना ठेवण्यासाठी वगैरे दिले, ते सगळे केले. पण त्या दरम्यान त्यांनी मला हे सांगितलं, की तिचा मुलगा त्यावेळी एक 8वी-9वी ला होता. तर ती मुलगा आहे की नवरा आहे त्यावेळी ती काहीच बघत नाही. मुलाला सुद्धा ती गळा दाबण्यासाठी वगैरे बापरे. त्यावेळी ती जाते. अच्छा. घरामध्ये जी पण काही कोण माणूस असेल, तर त्यांना कुठलीही वस्तू घेऊन ती मारते, गळा दाबते. त्यावेळी ती तिच्यामध्ये नसते. ते तिचे अमावस्येलाच. पूर्ण अमावस्या पौर्णिमेला. अच्छा. आणि हे सगळं तिचं पूर्ण शरीर आहे ना, ते पूर्ण दगडासारखं कडक होतं एकदम. त्यावेळी तिला कोणीच काही करू शकत नाही आणि त्या स्टेपला जायच्या अगोदरच तिला आम्हाला रूममध्ये बंद करून ठेवावं लागतं. तर हा प्रकार त्यावेळी मला त्यांनी सांगितला आणि दुसऱ्यांदा सुद्धा मी त्यांच्याकडे आली आणि त्याच्यानंतर त्यांना ते सगळं सांगितलं पूजेचा प्रकार वगैरे. तो सगळा त्यांनी केला आणि त्याच्यानंतर त्या ओके झाल्या. आतापर्यंत पण ओके आहेत. आता मुलगा मोठा वगैरे झाला. मग नक्की अशा गोष्टीसाठी काय करावं लागतं तुम्ही सांगू शकता का? नाही सांगू नाही शकत, पण त्यांना अशाच प्रकार त्यांना काय येतंय, कशासाठी येतंय हे सगळं विचारावं लागतं. नक्की काय होतं ते ते सांगू शकता तुम्ही? त्यांना कुठेतरी लागलेलं आहे. अच्छा. त्यांच्या अंगामध्ये जे गेलेलं होतं ना, ते बाहेर फिरायला वगैरे गेलेले होते. त्यावेळी त्यांनी ते सगळं सांगितलं मला, की कारण ते येतं त्यांना विचारताना ते सगळं येतं. कुठून आलं, काय आलं? तर तेव्हा त्यांना विचारलेलं, की तुम्ही अशा-अशा ठिकाणी कुठे गेलेलात का? तेव्हा ते म्हणाले, की बाहेर फिरायला गेलेलो. तर तेव्हापासून ती असं-असं करते. अच्छा. अच्छा. मग ते मेल एंटिटी होती, फिमेल मेल एंटिटी? होती ती ओके. आणि ती तसा त्रास देत होती. आता हे सांगितल्यानंतर मला दुसरी एक आठवली. ती एक आहे नक्कीच. भयानक. शुअर, शुअर. ही दुसरी जी घटना आहे ती माझ्या मैत्रिणीच्या नंदेबरोबर घडलेली. त्यांना कुठेतरी लग्नाला जायचं होतं. जवळचंच त्यांचं लग्न होतं. तर त्याच्यासाठी तिची जी नणंद होती, तिने पार्लरमध्ये ती गेली मला वाटतं दुपारचीच गेलेली. तिला मेहंदी काढायची होती, केसाला मेहंदी लावायची होती, फेशियल करायचं होतं, ब्लीच वगैरे सगळं करायचं होतं. त्याच्यामुळे ती दुपारीच ही घटना आहे भिवंडीचीच. तर तिकडे दुपारी ती गेली. तिचं सगळं ते सगळं चालू झालं, ब्लीच, फेशियल वगैरे ते सगळं. आणि हे करता रात्रीचे 12-12:30 तिला झाले बापरे. घरी येण्यासाठी. तर त्यावेळी तिथून तिच्या घरातून घर तिचं रिक्षाने यायला होईल एवढं तिचं एक अंतर होतं. एक 10 मिनिटाचं तिचं अंतर होतं. तिला रिक्षा तिथे मिळाली नाही. तिला घरून सांगितलं गेलं जेव्हा तिने घरी फोन केला, तर त्यावेळी तिला सांगितलं,
की रिक्षाने ये. तर तिने रिक्षा बघत बघत, तिला त्यावेळी रिक्षा काही मिळाली नाही, त्या रस्त्यावरून ती हळूहळू चालत चालत तिकडून यायला लागली. आणि त्यानंतर तिकडे जे एक झाड होतं, तिने नंतर सांगितलं की ते जे एक झाड होतं त्या झाडाच्या ठिकाणी तिला आल्यानंतर मागून आवाज यायला लागला. हो. तिचं नाव घ्यायला लागले कोणतरी. तर तिने मागे वळून बघितलं, कारण नाव तिने तिला बरं. वाटलं कोणतरी गाडीवरून वगैरे सोडेल मला म्हणून. तर त्यावेळी मागे बघितलं पण तिला कोणी दिसलं नाही. मग ती चालायला लागली. पुढे जाऊन तिला रिक्षा मिळाली आणि ती घरी गेली. तिकडचा तो हा एवढा इन्सिडेंट झाला. त्याच्यानंतर घरी गेल्यानंतर मग त्यांचं दुसऱ्या दिवशी लग्न होतं. लग्नात तयारी वगैरे झाली, ते सगळं झालं. लग्नाचं सगळं काही करून जेवण वगैरे करून ती लोक घरी आले, सगळी फॅमिली. आणि घरी आल्यानंतर सगळं चालू झाले प्रकार तिच्याबरोबर घडायचे होते ते. ती घरी आल्यानंतर ती झोपलेली. झोपल्यानंतर सकाळी उठल्यानंतर तिची आई वडील एक्सपायर झालेले आहेत. ती काका काकी वगैरे ह्यांच्याकडे राहत होती. तर ती काका उठल्यानंतर बघितलं तर तिचं पूर्ण जी काही मॅक्सी वगैरे घातलेली होती ती वर होती. तर त्यांनी त्यांच्या वाईफला सांगितलं की तिचं हे नीट कर म्हणून. तर तिने नीट केलं, चादर वगैरे घातली, ओरडली वगैरे असं तिला. हे सगळं झालं. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी पुन्हा तोच प्रकार तसाच झाला. आणि नंतर मग दुसऱ्या दिवशी तिच्या हळूहळू प्रकारांमध्ये चेंजेस व्हायला लागले की ती स्वतःच मिररमध्ये बघायची आणि मिररमध्ये बघून ती हळूहळू जसं कपडे वगैरे काढायचा प्रयत्न करायची स्वतःचा. पण तिला कळायचं नाहीये. पण दुसरे कोणतरी बघितलं तर तिला ओरडायचं, तू काय करतेस? पण तिला कळत नव्हतं. नंतर हळूहळू प्रकार वाढत गेला की तिला कोणतरी असं पटकन असं खेचायचं, जसं आपल्याला कोणतरी धरतंय. धरून तिला, त्यांचं कपाट होतं एक, आपलं अगोदरचं जुनं कपाट असतं ते, कपाटाच्या इथपर्यंत तिला कोणतरी पटकन आणायचं आणि तिला ज्याप्रमाणे आपण एखाद्या व्यक्तीला प्रेम करतो त्याप्रमाणे समोर कोणी नसायचं. फक्त तिला कोणतरी खेचायचं, तिथपर्यंत न्यायचं, तिला किस करायचं, तिला पूर्णपणे म्हणजे ज्याप्रमाणे तिची जी फिलिंग असायची, पण समोर कोणच नाही. मग हे सगळं तिची काका आता काकीने बघितल्यानंतर ती दुसऱ्यांना सांगणार तर ही अशी काय करते. मग काकांनी बघितलं, सगळं घरातल्यांनी बघितलं, त्यांना कळत नव्हतं. पण मग ज्या प्रकारे आणि तिच्या त्याच्या ह्याच्यामध्ये पूर्णपणे बलात्कार होत होता. मग हा सगळा प्रकार ती लोक बघत होती, पण ती लोक काय करू शकत नव्हती. मग हे सगळं आज झालं, उद्या झालं, परवा झालं, कोणाला काहीच कळत नव्हतं. पण तिची त्याच्यामध्ये वाट लागत होती पूर्ण. आणि ती दिसायला खूप छान, गोरी, गुटगुटीत, थोडीशी फॅट, थोडीशी एवढी हायटेड नाही, पण छान होती, दिसायला अगदी छान होती. पण ती हळूहळू तिच्या मग ओठांवर जबरदस्ती केलेल्याच्या खुणा, पूर्ण शरीरावर तिच्या त्या खुणा जबरदस्ती केलेल्याच्या. मग असं सगळं होतं आणि त्याच्यामुळे ती पूर्णपणे तिचं जे हे होतं, सुंदर जी दिसत होती, ते हळूहळू तिचं ते कमी व्हायला लागलं. काळे काळे डाग वगैरे तिच्या ह्याच्यावर वगैरे आले. आणि मग ह्या लोकांनी मग जास्त प्रयत्न करायला लागले की कोणाला विचारपूस करून वगैरे हे सगळं. त्यावेळी माझी तिच्याशी ओळख नव्हती, हे तिने मला नंतर सांगितलं. मग तेव्हा त्यांनी एखाद्या कोणाला तरी सांगितलं आणि मग ते त्यांना तिथे घेऊन गेले आणि ते सगळं मग हळूहळू ते त्यांनी काढलं. पण मग ते सुद्धा काय होतं, कसं होतं ते माहीत नाही त्या लोकांना. पण हे असा प्रकार तिच्या बरोबर घडला, म्हणजे रात्रीचं हे अशा प्रकारे, म्हणजे मी आता त्याचा अभ्यास करते की कोणी मागे हाक मारली वगैरे काय झालं, किंवा परफ्यूम लावून जाणं, हा खरंच हे आहे, चुकीचं आहे. कारण त्यावेळी तिच्या केसाला हे लावलेलं होतं, मेहंदी लावलेली होती. हिनाचा वास हा खूप हे असतो. आपण जेव्हा हाताला मेहंदी लावतो त्यावेळी सुद्धा त्याचा वास खूप प्रखर असतो. तो वास त्यांना पाहिजे असतो. अच्छा. हा, तो तर खूपच हे असतो, त्यांना प्रिय असतो वास. आणि त्या टायमिंगला ती निघालेली होती.
असं नाहीये की त्या टायमिंगला सगळ्यांनाच प्रकार तो घडला जातो, पण त्यामध्ये ती अशा वासांमध्ये ती बाहेर पडत होती आणि त्याच्यामुळे ती एंटिटी तिच्याला ती हावी झाली. पण तिची पूर्णपणे त्याच्यामध्ये तिने वाट लावली. जवळजवळ 3 वर्ष ती त्याच्यामध्ये होती. बापरे. आणि नंतर मग हळूहळू ती आता रिकवर झाली. आता अच्छा. ती ओके आहे त्याच्यामध्ये. सध्या मी मार्च महिन्यातच विपासनेला गेलेली. म्हणजे मला म्हणजे खूप वर्षापासून करायचंय म्हणून मनात होतं आणि ती त्यावेळी मला डेट मिळाली आणि त्याच्याप्रमाणे मला टोटल 12 दिवसाचं ते होतं. 10 दिवसाची ती प्रोसेस असते. त्याप्रमाणे सगळं काही तयारी करून मी तिथे गेली. पण ह्या सगळ्या घटना घडतात नाही घडत हे एवढं मला काही अंदाजा नव्हता की विपासना म्हणजे मेडिटेशन असेल. एवढं मला माहित होतं. आता ते तर आपली आवडती गोष्ट आहे त्याच्यामुळे. पण 12 तास मेडिटेशन करायचं आहे हे मला आवडलेलं की 12 तास आपल्याला मोस्ट ऑफ घरामध्ये करायला मिळत नाही. जास्तीत जास्त आपण 2 तास 3 तास करू शकतो. 12 तास करणं म्हणजे खूप छान असं मला वाटलं आणि त्याच्यानुसार मग ते सगळं चालू झालं. पण रूममध्ये एकटंच राहायचं होतं, ठीक आहे त्याच्यासाठी पण मी ओके, मला त्याच्यासाठी प्रॉब्लेम नाही आहे. आणि फक्त एवढंच होतं की मी वॉच घेऊन गेलेली नव्हती, त्याच्यामुळे मला किती वाजतायत ते कळत नव्हते आणि तिथे कुठे त्या टायमिंगनुसार सकाळी 4:30ला पहिलं मेडिटेशन चालू व्हायचं. त्याच्यानुसार उठायचं आणि ते सगळं करायचं. ते सगळं मेडिटेशनचे 12 तास होते. आता रात्री 9:30ला ते सगळं स्टॉप व्हायचं मेडिटेशन. 9:30ला आम्ही आमच्या रूममध्ये यायचो आणि डायरेक्ट झोपायचं आहे कारण मोबाईल स्विच ऑफ असायचा. बाकी आमच्याकडे काहीच इन्स्ट्रुमेंट नाही, ना लॅपटॉप ना काही नाही. फक्त आतमध्ये शिरलो कारण जेवण झालं की डायरेक्ट झोपायचं. सकाळी 4:30ला उठायचं. 4:30ला मेडिटेशनला जायचं. मग रात्री झोपल्यानंतर मला वाटतं 2 ते 3 दिवसानंतर मला माझ्या दरवाजावर ठक 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 आवाज यायला लागला. अच्छा. पण मला आता मेन काय होतं की मला तिथे झोप येत नव्हती. कारण एक तर आपल्याकडे मोबाईल नाही आणि माझ्या डोक्यात कुंडल्या आहेत, भरपूर कुंडल्या आहेत. हे होतं, मी आणायला पाहिजे होती, एक तर झोप पण येत नाहीये, तर ते तरी करत बसली असती, असे विचार. आणि त्याच्यामधून मला त्याच्यामध्ये झोप कदाचित लागली असेल एक 3, 3:30, 4च्या दरम्यान वगैरे आणि दरवाजावर ठोकल्याचा आवाज झाला. पण आता मी उघडला नाही त्यावेळी. पुन्हा थोड्या वेळाने ठोकल्याचा आवाज आला, पण मी नाही उघडला त्याच्यानंतर. मग हे सगळं झालं त्याच्यानंतर आणि मला त्याच दिवशी मला एक स्वप्नसुद्धा भयानक पडलं त्याच दिवशी रात्री. अच्छा. की ते सगळं डोळ्यासमोर माझ्या चित्र होतं की नवीन लग्न झालेले होते ती मुलगी, तिचा नवरा आणि त्यांच्याकडे कोणतरी एक मुलगा एक जेवणासाठी वगैरे रात्रीच्या गेला. हे स्वप्नामध्ये मला होतं आणि त्याच्यानंतर तो थोड्या वेळाने मला रक्ताच्या थारोळ्यामध्ये दिसला. म्हणजे त्याचा खून झाला काय झालं माहीत नाही आहे. आणि ती नवऱ्याला सांगते की हे असं कसं झालं, हे असं कसं झालं. अशा प्रकारे हे मला स्वप्न पडलेलं आहे. तर मला सुद्धा कळलं नाही की हे असं स्वप्न नॉर्मली अशी स्वप्न पडत नाही. घाबरल्यामुळे तर नाही, मी घाबरलेली अशी पण नव्हती, पण मला कन्फ्युजनमध्ये होतं हे असं स्वप्न का पडलं. ते झालं. आता 9-10 दिवस आम्हाला कोणाशी तिथे बोलायचं नव्हतं. त्याच्यामुळे मी कोणाशी डिस्कस पण करू शकत नव्हती. कोण कोणाशी बोलत नव्हतं ना, एकमेकांच्या नजरेला नजर मिळवत होतं. फक्त मेडिटेशन, फक्त मेडिटेशन, फक्त मेडिटेशन एवढंच होतं. आता 10व्या दिवशी आम्हाला बोलायला देतात. झालं, संपलं. पण त्या दिवशी बोलायला दिल्यानंतर मग सगळ्यांची बोलणं चालू झालं. मग बोलणं चालू झाल्यानंतर मग त्या एका मुलीने बोलायला चालू केलं की मला असं झालं. मग मी माझ्या रूममध्ये थांबलीच नाही. मग मी डायरेक्ट ते सेविका असतात त्या सेविकाचा रूम ठोकला आणि हे. मग मी म्हटलं काय झालं नेमकं सांग. मग तेव्हा तिने सांगितलं की ह्या पहिल्याच दिवशी मला दरवाजा माझा ठोकला, तर मला ती थोडीशी हे होती, घाबरट होती. त्याच्यामुळे तिने पहिल्यांदा उघडला नाही, बोली पहिल्यांदा उघडला नाही, खूप घाबरली मी. मला खिडकीमध्ये पण कोणतरी असं दिसल्यासारखं झालं.
छन 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 बांगड्यांचा आवाज आला. मग मी घाबरली आणि मग दरवाजा ठोकल्यावर थोड्या वेळाने मग मी उघडला, बोलते थोड्या वेळाने मी उघडला आणि मग पटकन बघितलं कोण आहे कोण नाही. आणि नंतर मग त्या सेविकेच्या रूममध्ये मी धावत धावत गेली. माझं पूर्ण अंग थरथर कापायला लागलं आणि मी तिच्या रूममध्ये गेली. तर मी म्हटलं तुला तर पहिल्यांदा दरवाजा खोलायचा नव्हता, कितीही आवाज झाला तरी. तर नाही नाही, मला मग चक्कर यायला लागली, मी हे व्हायला लागलं ते व्हायला लागलं, असं करत करत तिने ते सांगितलं. आणि मग नंतर मग मला पण त्याच दिवशी तो अनुभव आलेला होता. अच्छा. हां. फर्स्ट हां. आणि दुसऱ्या एका मुलीला तो अनुभव, कारण बोलायला लागल्यानंतर मग तिने पण सांगितलं की मला पण हिला थोडासा भयानक अनुभव आला. मी दरवाजा खोलला नाही, त्या मुलीने दरवाजा खोलला नाही, पण हिला त्याच्यानंतर मग अशा प्रकारचं हे झालं. हिला रोज तिकडे तो अनुभव यायला लागला. अच्छा. हा पहिल्या दिवशी आम्हाला आला, पण ती म्हणते की मला हे रोज छन 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 आवाज बांगड्यांचा आणि अशा प्रकारे. मग ती तिच्या रूममध्ये थांबलीच नाही एवढे दिवस, हे आम्हाला नंतर कळलं की मग ती सेविकेच्याच रूममध्ये ती एवढे 10 दिवस ती तिच्या रूममध्ये होती. ओके. मग हे माझ्यासाठी माहीत नाही की आता त्या तिथे एक चांगलं ठिकाण आहे ते विपස්සनेचं जे ठिकाण आहे, मेडिटेशनचं जे ठिकाण आहे ते चांगलं आहे. स्पिरिच्युअल आहे की नाही बोलू शकत नाही, तिथे स्पिरिच्युअल गोष्टी नाही होत, फक्त मेडिटेशन होतं. तिथे कुठल्या देवतांचं आवाहन होत नाहीये, असं सगळं काहीच होत नाहीये. त्याच्यामुळे होऊ शकतं, ह्या घटना तिथे होऊ शकतात, कारण नंतर शांतता असते ना तिथे आणि ह्या सगळ्या घटना होऊ शकतात. तर ह्या अशा प्रकारच्या, आता ती घाबरत होती त्याच्यामुळे तिला हा अनुभव आला आणि त्याच्यानंतर मग तिला सांगितलं की अशा प्रकारे घटना घडल्या तर आपल्याला तिथे कुठल्याच हे करायच्या नाही आहेत ॲक्टिव्हिटीज, शांतपणे एका ठिकाणी बसायचं आहे. ती लोक वाट बघत असतात आपण कधी बाहेर पडतो काय करतो, त्याच्यामुळे आपण त्यांच्या तावडीत सापडायचं नाही आहे, शांतपणे जिथे आहे तिथेच बसायचं असतं. मग ती घटना ही तिथे विपස්සनेच्या इथे घडलेली, पण तिथे आम्हाला ते नियम माहिती असल्यामुळे आमच्यावर पुढच्या घटना घडल्याने आम्ही दरवाजा खोललाच नाही. पण अशा घटना ह्या होतात, असं ऐकून आहोत की कोणाला कसले कसले भास हे होतात आणि तिला तिथे अशा प्रकारे पूर्ण 9च्या 9 दिवस तिला भास झाला. याचा अर्थ ती जास्त घाबरत होती, त्याच्यामुळे तिला ते जास्त होत होतं, त्रास होतो. तर अशा प्रकारे ह्या सगळ्या घटना आहेत. खूप खूप धन्यवाद मॅडम, तुम्ही इथे आलात, एवढ्या गोष्टी सांगितल्या आणि त्याचसोबत बरेचसे जे टर्म्स आहेत ते अगदी सोपे करून तुम्ही समजावलेत. खरं तर या क्षेत्रामध्ये पुरुष फारसे दिसतात आणि इवन आपल्या चॅनलवरती पण पुरुषच मंडळी फारसे आले आहेत आणि तुम्ही पहिल्या महिला आहात, त्यामुळे खरंच खूप छान वाटलं. आणि मॅडमप्रमाणे तुम्हाला देखील आपल्या चॅनलवरती यायचं असेल तर तुम्हाला डिस्क्रिप्शन किंवा कमेंट बॉक्समध्ये एक लिंक मिळेल, त्या लिंकवरती क्लिक करा, आपला फॉर्म आहे तो फॉर्म अख्खा भरा आणि आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू. धन्यवाद.